नमस्कार. जय रामकृष्ण हरी. संसार ह्या माताच करू शकतात. जिथे संस्कार आहे तिथे संस्कृती आहे. संस्कार व संस्कृती जिथे आहे तिथे प्रगती ठरलेली आहे. आदरणीय अर्पणाताई रामतीर्थकर ह्या महिलांच्या, विशेषतः महिलांच्या क्षेत्रामध्ये एक मोठ्या सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि धर्मप्रवक्ते आहेत. आजचं त्यांचं जे व्याख्यान आहे ते थोडेसे भान राहू द्या या विषयासंदर्भात आहेत. आदरणीय अर्पणाताई रामतीर्थकर यांचं शिक्षण BA LLB असून त्यांचं मूळ जन्मगाव सातारा आहे. त्यांचं शालेय शिक्षण पुणे येथे झालेले. 10वी नंतर म्हणजे लग्नापूर्वी 10वी नंतरच शिक्षण झालेलं होतं. त्यांचा मुलगा 12वीत गेल्यानंतर पुढील शिक्षण वयाच्या 46व्या वर्षी त्या LLB झाल्यात. कोर्टातील जे गचाळ वातावरण असतं त्या गचाळ वातावरणामुळे त्यांनी वकिलकी बंद केली. आज 950 मुलींचे घटस्फोट त्यांनी वाचवले. म्हणजे जिथं पोलीस स्टेशनला जायचं नाही, पुढे कोर्टाची पायरी चढायची नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष जिथं तंटे बखडे आहेत स्वतःचं पदरमोड करायचं, स्वतःचा खर्च करायचा आणि दुसऱ्याचे संसार वाचवायचे असं महान कार्य अर्पणाताईंकडनं होत आहे. 0 ते 6 वयोगटातील अनाथ बालकांचं ते संगोपन करतात. 100 वयोवृद्ध माणसांना घरपोच डबे दिले जातात. मोहाचे ठिकाणं टाळतात. भारत माता आदिवासी विकास संस्था इथे 75 पारधी आदिवासी विद्यार्थ्यांचं संगोपन केले जाते. धर्मातून बाहेर जाणाऱ्या मुलींचे पुनर्धर्म प्रवेश करून त्यांना वाचवले जातात. म्हणजे फार मोठे धार्मिक कार्य त्या करतायत. त्यांचं पुढील ध्येय जे आहे ते हिंदू धर्म राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. आपण बघतो मोठमोठ्या महान व्यक्ती 4 चाकी वाहनातून प्रवास करतात, पण ही महान माता सर्व प्रवास बस न करते. ही विशेष बाब आहे. 2001ला त्या घराबाहेर पडल्या. महिलांच्या संदर्भात, वृद्धांच्या संदर्भात अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि कार्य सुरू केले. धर्मप्रसाराचं एक काम ते करतात. महिलांचं कोर्टाशिवाय तंटे बेखडे स्वतः त्यांच्या घरी जाऊन पदरमोड करून भांडणं सोडवलेले आहेत. अनेकांच्या मुलींचे संसार त्यांनी वाचवलेले. त्या स्वतः संसारात पडल्यापासून सोन्याच्या दुकानाचे तोंडही पाहिलेले. महिलांनी नोंद घेण्याची गोष्ट आहे. आपल्या महिलांना दागिन्यांचा किती सोस असतो आणि एक महिला जी उत्तुंग काम करते त्या महिलेला सोन्याचा सोस नाही, फक्त मंगळसूत्रचे त्यांच्या गळ्यामध्ये. मंगळसूत्र सोडून कुठलाही दागिना त्यांच्या गळ्यात नाहीत. मला असं वाटतं माझ्या वैयक्तिक मध्ये संसाराच्या विद्यापीठाच्या अर्पणाताई ह्या कुलगुरू आहेत. त्यांच्या भाषणाच्या सीडीज आहेत, कॅसेट आहेत. त्या ऐकून अनेकांचे संसार फुलले. वर्षातल्या किती दिवस त्या स्वतःच्या संसारासाठी देतात हा संशोधनाचा विषय. म्हणजे स्वतःचा संसाराकडे कमी लक्ष दिलं जातं आणि दुसऱ्यांचे संसार वाचवण्यासाठी, दुसऱ्यांचे संसार फुलवण्यासाठी ते काम करतायत. भारतीय परंपरा आणि रूढी जपण्यामध्ये महिलांचा मोठा वाटा असतो असा त्यांचा दृढ विश्वास आहे आणि तो जपला जावा असं त्यांचा आग्रह आहे. महिलांचे प्रश्न त्या सोडवतात. या माऊलीला माझा साष्टांग दंडवत. धन्यवाद जी. आजच्या कार्यक्रमांचा प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपल्या सर्वांना मिळालेलाच आहे. यानंतर
कार्यक्रम असतो तो सत्काराचा. वास्तविक ह्या पाहुण्यांचा सत्कार करणं म्हणजे हे खूप मौल्यवान आहे असं मला वाटत नाही, परंतु तरीही यांचे समाजावर असलेले ऋण काही अंशी व्यक्त करण्यासाठी आजच्या प्रमुख वक्त्या ताईंचा सत्कार परमपूजनीय या आपल्या लाडके लोकनेते वाकचौरे साहेब माननीय खासदार हे करतील अशी मी त्यांना कार्यक्रम संयोजकांच्या वतीने नम्र विनंती करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये आपणही सत्कारात सामील व्हायचे. शिर्डी मतदारसंघाचे खासदार परमपूजनीय वाकचौरे साहेब हे ताईंचा सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे या शिर्डी मतदारसंघाचे लाडके लोकनेते खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे साहेबांचा सत्कार माननीय नगरसेवक गजेंद्रजी अभंग हे आपल्या करकमलाद्वारे करतील अशी मी कार्यक्रम संयोजकांच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे असे सौ प्रमिलाताई अभंग यांचा सत्कार सौ मंदाकिनीताई करपे हे करतील अशी मी त्यांना कार्यक्रम संयोजकांच्या वतीने नम्र निवेदन करतो. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे असलेले माननीय गजेंद्रजी अभंग यांचा सत्कार माननीय सचिनजी करपे हे करतील अशी मी त्यांना कार्यक्रम संयोजकांच्या वतीने नम्र विनंती करतो. शूरांचा इतिहास आमुचा उगाच बढाया मारत नाही. मराठी आम्ही रक्तच मराठी, मराठ्याशिवाय जात लावत नाही. वेळ आला तर प्राण देऊ पण स्वाभिमान आमचा झुकत नाही. सह्याद्रीचे पुत्र आम्ही उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. आलाच जर कोणी अडवा उभा चिरल्याशिवाय सोडत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. अशा या शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि धर्मवक्त्या असलेल्या ऍडव्होकेट सौ अर्पणाताई यांनी आपल्या मुखारविंदातून समाजाला उद्बोधित करण्याचा कार्यक्रम चालू करावा असं कार्यक्रम संयोजकांच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करतो. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमी जेच्याच कामी, पडो देह माझा नमामी नमामी. परमपवित्र अशा माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार. संतांच्या पुण्यभूमीत उच्च अशा हिंदू धर्मात माझा जन्म झालाय हे माझं खूप मोठं भाग्य आहे. परमेश्वराने जर मला विचारलं की तुला पुढचा जन्म कुठे पाहिजे, तेव्हा परमेश्वराला 1,00,000 वेळेला मी हेच सांगणार आहे की मला हिंदुस्थानात कट्टर धर्माभिमानी हिंदू म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला घाल. जिने मला जन्म दिला, जिने मला वाढवलं, जिने मला तिच्या गरिबीची झळ आयुष्यात कधीच लागू दिली नाही, पण कट्टर धर्माभिमानी, देशाभिमानी आणि राष्ट्राभिमानी बनवलं, त्या माझ्या आईला नमस्कार. आणि आज या पुण्यवास्तूत मला बोलवलं महाराजांनी. सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. बोलायला कुठून सुरुवात करायची फार मोठा प्रश्न असतो मला, कारण माझ्या डोक्यात सध्या प्रचंड वादळ आहे आणि मनात दुःख. हे वादळ आणि दुःख घेऊन गेले 449 दिवस मी रोज एसटीचा प्रवास करते. आजचा माझ्या एसटीच्या प्रवासाचा 449वा दिवस आहे सलग. एक बाई आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून का फिरते? 449 दिवस
कुठेही बिस्लरीचं पाणी पित नाही. प्रत्येक संयोजक काही मला बिस्लरी पोचवू शकत नाही. प्रत्येक गावचं पाणी पिते, प्रत्येक गावचं पाणी पचवते. आजपर्यंत डोकं दुखलं नाही की पोट बिघडलं नाही की काही त्रास झालेला नाहीये. एवढी ताकद निर्माण केली आहे. प्रत्येक गावचं पाणी पिचवण्याची ताकद आहे. आणि म्हणता आलं पाहिजे मी 12 गावचं पाणी पिलेलं आहे, म्हणजे जरा लोक घाबरतात. दरारा निर्माण करता आला पाहिजे, आदरयुक्त धाक निर्माण करता आला पाहिजे. आणि म्हणून फिरतीये. खरं तर मी वकील आहे. सोलापूर कोर्टामध्ये जर मी प्रॅक्टिस केली असती तर आज माझ्या स्वतःच्या 4 गाड्या असत्या. कारण हल्ली वकिलांचा धंदा खूप तेजीत आहे. लोक फार भांडतात. एक नोटीस पाठवायला रोज 5,000 रुपये वसूल केले तर महिन्याचे 1.5 लाख रुपये झाले. काय कमी आहे? कोर्टात जाण्याची पण गरज नाहीये. एवढा प्रचंड पैसा मिळू शकला असता, पण ते जमलं नाही. माझा मुलगा इंजिनियर आहे, पुण्यात त्याला फार मोठं पॅकेज आहे. आज मी घरात बसले असते तर तुमच्यासारखं फ्लकिंग ब्लिचिंग फेशियल करत मलाही रमता आलं असतं. काही प्रॉब्लेम नाहीये. मालिका बघत वेळ काढला असता. आरामात नवऱ्याच्या शेजारी नवरा रिटायर आहे, शेजारी बसून आरामात टीव्ही बघितला असता, विरंगुळा असता, 4 धाम यात्रा करून आले असते. काही प्रॉब्लेम नाहीये. पण नाही जमत आहे. का जमत नाहीये? काय कारण आहेत त्याच्या पाठीमागची? काय कारण असू शकतात? मला एक आवाज गेली 5 वर्ष कानामध्ये कांठळ्या मारतोय. तो तुम्हाला कुणाला ऐकू येत नाहीये म्हणून मला बोलावं लागतं. तो आवाज मला एकटीलाच ऐकू येतो. तो आवाज तुम्हाला कुणाला ऐकू येत नाही. त्या आवाजामुळे मी अस्वस्थ आहे. त्या आवाजामुळे मला झोप येत नाही. त्या आवाजामुळे मी रात्री 1 वाजता जर झोपले तरी 3 वाजता जागी असते. कोणता आहे तो आवाज की जो मला शांतपणे अजिबात झोपू देत नाही, जो मला अक्षरशः घरात शांतपणे बसू देत नाही? कोणता आहे तो आवाज की जो तुम्हाला एकालाही ऐकू येत नाही, तो मलाच ऐकू येतो? आणि तो आवाज आहे भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, भारतीय कुटुंब व्यवस्था आणि आपला धर्म आज प्रचंड धोक्यात आहे. आज मृत्यू घंटा वाजते त्या कुटुंब व्यवस्थेची. आज संस्कारांची मृत्यू घंटा वाजतीये म्हणून बोलावं लागतं. शासनाने सांगितलं हम दो हमारे दो. आम्ही म्हटलं झूठ. हम दो हमारा एकच. काका नाही, आत्या नाही, मामा नाही, मावशी नाही, भाऊ नाही, बहीण नाही. आई वडिलांच्या प्रेतावर रडायला मुलांना वेळ नाही. काय करायचं या कुटुंब व्यवस्थेचं? हादरून जायला होतंय. आपली घरं मोठी झाली, घरामध्ये टाईल्स आल्या, शोकेस आल्या, घरं नटवली तुम्ही, पण माणसांची संख्या मात्र 2 वर आली. कुठे जाणार आहोत आता तरी माहिती नाहीये. पूर्वी आम्ही एकत्र कुटुंबात होतो, नंतर आम्ही विभक्त झालो, आता आम्ही आणखीन विभक्त झालो. आता इतके विभक्त झालो, नवरा सुद्धा नकोय, पोरं पण नकोयत. आज कसल्या जबाबदाऱ्या नकोयत. काय करणार आहोत? आज एकही जबाबदारी पार पाडायला आम्ही तयार नाही आहोत मनापासून. अहो, एकत्र कुटुंबात सासू सासऱ्यांशी पटत नाहीये, पण नवऱ्याशी पण पटत नाहीये. रोज 100 घरं उद्ध्वस्त होताना मी डोळ्यांनी बघतेय. काय करूया? काय बोलूया? कुठल्या नात्याने बोलू? आज वकील आहे, कायदे सांगू, अधिकार सांगू, हक्क सांगू का ज्येष्ठ नागरिकांचे झालेले नवीन कायदे सांगू? मुलांकडनं पोटगी कशी मागायची, पोरं पोटाला घालत नाहीत, सगळं सांगू? काय सांगू? आज वकील म्हणून बोलणं मला आवडणार नाही. सामाजिक कार्यकर्ते म्हणून जर बोलले, समाजातलं एक वास्तव जर मी आज तुम्हाला सांगितलं ना, तुमच्यापैकी 1 जण रात्री शांतपणे झोपू शकणार नाही. इतकं भयान वास्तव आहे. इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर असलेला मुंबईचा मुलगा आपल्या आईला सांभाळू शकत नाही. 4.25 लाख रुपये महिन्याला मिळवतो, पण त्याची आई माझ्या संस्थेत रोज 1 भाकरी मागून खाते. काय करू याचे 4.25 लाख रुपये? गाडू का जमिनीत? का त्याला गाडू? एक आई मरतीये सोलापुरात. प्राचार्य असलेल्या मुलाला 100 फोन करते मी रोज की एकदा येऊन आईला बघून जातो. दिगू 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 करून रडतीये, ओरडतीये, मरतीये. रोज दशरथ मरतो, रोज राम 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 करत. एकदाच दशरथ राजा मरण पावला, पण मी आज रोज दशरथांना मरताना बघतीये. काय करणार? काल शेवटी निरोप पाठवलाय त्या मुलांनी की काही झालं तर अपर्णाताई उरकून घ्या, माझ्या महत्वाच्या मीटिंग आहेत, मला यायला जमणार नाहीये. स्मशानात जाते मी, अंत्यसंस्कार करते मी. काय करू? टाकून देऊ? काय काय सांगू?
त्यामुळे आज स्पष्ट बोलते, कडक बोलते, आई या नात्याने बोलणार आहे म्हणजे जरा स्वच्छ बोलता येतं. आई या नात्याने बोलण्याची 3 कारणं. सगळ्यात पहिलं कारण, माझं बोलणं संपल्यावर तुमच्यापैकी एकाने सुद्धा पुढे येऊन मला अजिबात विचारायचं नाही, आई असं तू आज का म्हणालीस. 2, आईचा अपमान करण्याचं धाडस अजून तरी आपल्याला होत नाही. आणि 3, तुम्हाला सगळ्यांना माझं ऐकावं लागणार आहे, कारण आईचं ऐकावं लागतं. त्यामुळे माझी बाजू सुरक्षित करून घेऊन मी तुमच्याशी बोलणार आहे. स्त्री मुक्तीचा कुठलाही किडा डोक्यात वळवळत असेल तो इथे व्यासपीठापर्यंत आणायचा नाही. आज स्त्री मुक्ती सांगणार नाहीये, स्त्री शक्तीचा जागर आहे. आता स्त्री मुक्तीवर माझा विश्वास नाही. स्त्री मुक्ती हा प्रकार मला आवडत नाही. अगदी स्वच्छ विचार आहेत, सोपे विचार आहेत, सहज विचार आहेत. त्यामुळे खूप स्पष्टपणे बोलणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माझा राग आला तरी चालेल, मला तुमच्या कुणाच्याही घरी रोज जेवायला यायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही रागवलात म्हणून माझं काही बिघडत नाही. तुम्ही रागवलात तर माझ्या धर्माचं कल्याण होईल. खूप रागवा, चिडून रागवा, काय करायचंय ओरडा, पण त्या धर्माच्या नावाने ओरडा. त्यामुळे बोलेन. मी मूळची साताऱ्याची आहे. आई सांगते, आई आई काय असते. मी मूळची साताऱ्याची आहे. साताऱ्यासारख्या ठिकाणी वकील असलेल्या आजोबांच्या घरातला माझा जन्म आहे. पण वकिलांच्या घरात कुटुंब नियोजन पोचलेलं नव्हतं. असा तो काळ. माझे वडील आणि त्यांची 11 भावंड, एवढं मोठं कुटुंब. माझ्या वडिलांचे 7 काका, त्यांची प्रत्येकी 5-6 मुलं, अशी मिळून घरात वावरणाऱ्या माणसांची संख्या 40 ते 50च्या वर होती रोजची. सांगायला संकोच नाही, मी, माझी आत्या आणि माझी मावशी, आम्ही 3 जणी बरोबरीच्या आहोत. आत्या 2 महिन्यांनी लहान आहे, मावशी 2 महिन्यांनी मोठी आहे, मी मधली आहे. असं आमचं घर. मुलींनो, मी माझ्या आईला कधी कुठे बाहेर जाताना आजपर्यंत बघितलेलं नाही. आणि मी माझ्या आईला कधीही पोटभर जेवताना सुद्धा बघितलेलं नाही. मी माझ्या आईला पहाटे 5 पासून रात्री 12 पर्यंत नुसते कष्टच करताना बघितलंय. पण मी तिला कधीही चिडलेलं बघितलं नाही. मी तिला कधीही रागवलेलं बघितलं नाही. कधीही भांड्यांचा आवाज स्वयंपाकघरातनं बाहेरच्या खोलीपर्यंत ऐकू सुद्धा गेला नाही. समईतली वात जेवढ्या शांतपणे तेवते तशी आई आयुष्यभर बघितली. मी तेवते शब्द वापरला, जळते नाही. जळणारी वात कधीच प्रकाश देत नाही, तेवणारी वात मात्र अखंड प्रकाश देत राहते. अशीच आई बघितलेली आहे. मला आठवतं, मी 6वीत होते. एकदा रात्री 11:15 वाजता मला जाग आली. मला तहान लागली होती. मी स्वयंपाकघरात गेले. आई एकटीच जेवत होती. आईला म्हटलं, आई ग, इतक्या उशिरा का जेवतेस. आई म्हणाली, काय करू ग, उद्या एकादशी आहे, दाणे कुटायचे आहेत, मला खूप काम आहेत. म्हटलं, बघू तुझ्या ताटात काय आहे. आईने मला ताट दाखवलं नाही. तिने ते पाटाखाली सारलं. तिला म्हटलं, आई ताट दाखव, तू काय जेवतेस ते मला बघायचंय. आई म्हणाली, मी तुला ताट दाखवणार नाही बाई. ते ताट मी बळजबरीने ओढून घेतलं. आई चटणी आणि भाकरीशी जेवत होती. तिला म्हटलं, अगं इतकी सुंदर पालकाची भाजी केली होतीस, तुझ्या ताटात का नाही. आई म्हणाली, अगं आज भाजी संपली. म्हटलं, तूच केली होतीस ना, मग तुझ्यासाठी वाटीमध्ये आधीच तू ती बाजूला काढून का नाही ठेवलीस. तेव्हा आई म्हणाली, आईला स्वतःसाठी वेगळं बाजूला काहीही काढून ठेवता येत नाही. आईला वेगळा कप्पा नसतो. या शब्दांचे अर्थ मला त्या वयात खरंच कळले नाहीत, आता कळतात. आता मला कुणी चांगलं चुंगलं खायला दिलं की मला सगळी म्हातारी माणसं दिसतात, ज्यांना एका भाकरीसाठी सुनेसमोर हात पसरावा लागतो. आईला स्वतःसाठी वेगळं बाजूला काही काढून ठेवता येतच नाही. माझी आई फार कडक आहे. मुलींनो, मुलगी म्हणून माझ्या आईने मला फार बंधनात वाढवलेलं आहे. मुलगी आहेस, मोठ्यांदा बोलू नकोस. मुलगी आहेस, दारात सारखी जाऊ नकोस. मुलगी आहेस, कदा कदा हसू नको. मुलगी आहेस, तू मुलगी आहेस. मी मुलगी आहे हे माझ्या आईने दिवसात मला 100 वेळा सांगितलेलं आहे. आणि आज आपण नेमकं उलट सांगतोय. मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे. मी माझी मुलगी मुलासारखीच वाढवणार आहे. तो माझा मुलगा आहे. सगळ्यांनी छातीवर हात ठेवा आणि सांगा, मुलगी मुलासारखी वाढवता येते. निसर्गाने तिला वेगळं नाही केलेलं. तिच्यातली आतली सहृदयता, तिची संवेदनशीलता, तिची कोमलता सगळं संपवून टाकायचंय.
माझ्या आईने सांगितलं तू मुलगी आहेस बाई, तू मुलगी आहेस. आईने मला इतक्या बंधनात वाढवलं, त्याचं मला दुःख नाहीये. एकदा संध्याकाळच्या वेळेला मी आरशात बघितलं, आईने मला दणक दणक दणकलं होतं, इतकं मारलं होतं अजून माझी पाठ दुखते. मी तिला विचारलं होतं, मारलंस पण का मारलंस, त्याचं कारण सांग. ती म्हणाली वाजले किती? म्हणलं 7. सूर्य मावळला का? म्हणलं मावळला. मग चांगल्या घरातल्या लेकी सुनांनी सूर्य मावळल्यानंतर आरशात बघायचं असतं का? चांगल्या घरातल्या या शब्दांचे अर्थ तेव्हा कळले नाहीत, आता कळतात. आता कार्यक्रमाला संध्याकाळी यायची वेळ असेल, आरशात बघायचं धाडस होत नाही. केसाला कंगवा संध्याकाळी मी लावत नाही. गेल्या 50 वर्षात मी केसाला कंगवा संध्याकाळी कधीही लावला नाही. मी माझ्या दिरांसमोर कधी वेणी घातल्याचं मला अजून आठवत नाही. आम्ही सासू सासऱ्यांच्या समोर कधी कुंकू पावडर करत आरशात बघत उभं राहिलो हे मला जाणवत पण नाही, माहिती पण नाही. 37 वर्षाचा माझा आज मुलगा आहे, पण मी माझ्या मुलासमोर कधी केस मोकळे सोडलेले नाहीत अजूनपर्यंत. कारण तो किती झालं तरी तरुण मुलगा आहे. माझा मुलगा असला तरी मी आई आहे, पण मी बाई आहे. मला बाईपणाचं भान नको. आज कुठेही रस्त्यात केस विंचरतायत, कुठेही तो कंगवा पर्समधनं काढायचा, हातात घ्यायचा, रस्त्यामध्ये बसमध्ये कुठेही केस विंचरायचे, कशाचंच भान नाही. आपण स्त्री असल्याचं भान नाही, संस्कारांचं भान नाही. मी त्या लक्झरी कोचचं पण रिझर्वेशन का करत नाही त्याचं कारण सांगते. स्लीपर कोचला बायका इतक्या घाणेरड्या अवतारात झोपतात, मला भीती वाटते की मी त्यांना मारेन की काय, म्हणून मी जात नाही. मला खरं भीती ती वाटते की मी चुकून एखादीला दणकीन का काय. कारण का माझा राग प्रचंड वाढलेला आहे सध्या, मला हे सगळं आवडत नाहीये. बायकांनो प्रचंड भान ठेवावं लागतं, बाईपणाचं भान. आईने मला शाळेत घातलं नाही याचं मला अजिबात कधीच दुःख नाहीये. माझी आई म्हणायची मी तुला शाळेत नाही घालणार बाळा. म्हणलं का? लौकिक अर्थाने शिक्षण घेऊ दे की गो बाई, शाळेत घाल. तुला एकदा तुला थोडस लिहिता वाचता येतं, मला चांगलं शिकायचंय, मला आजोबांसारखं वकील व्हायचंय, तू मला शाळेत घाल. ती म्हणाली हे बघ, शाळा शिकून काय करणार आहेस ते मला सांग. मी म्हणलं काय करणार आहे म्हणजे? विचारशक्ती वाढते. आई म्हणाली माझी नाहीये, मला विचारशक्ती नाहीये. मी म्हणलं तसा प्रश्न नाहीये, पण तू कारण सांग. तेव्हा ती मला म्हणाली की शाळा शिकून फार फार तर तू नोकरी करशील, फार फार तर 4 पैसे मिळवशील, फार फार तर 4 दागिने करशील, फार फार तर थोडे पैसे बाजूला ठेवशील, फार फार तर नवऱ्याला घर बांधायला मदत करशील, फार फार तर घरामध्ये फार भारी भारी वस्तू घेशील, घर नटवशील, घर सजवशील. पण एक भारतीय स्त्री नुसत्या शिक्षणामुळे यशस्वी होत नाही. कारण ती कुटुंब व्यवस्थेचा आधार आहे, ती कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे, ती कुटुंब व्यवस्थेचं हृदय आहे. भारतीय स्त्री मातृशक्ती आहे, त्यामुळे तिच्यावर घराची पूर्ण जबाबदारी असते. फक्त बायका आर्थिक स्वावलंबी होतात शिक्षणामुळे बायका यशस्वी होत नाहीत. आणि ही आज 1000 उदाहरणं आहेत. इंजिनियर झालेल्या मुलीचं घर नाही टिकत 4 दिवस. त्यामुळे आईने सांगितलं बायकांच्या अंगी महत्वाचे 5 गुण असावेच लागतात. आईला म्हटलं सांग बायकांचे 5 गुण सांग. तेव्हा आईने मला जवळ घेतलं, तोंडावरनं हात फिरवला आणि आई म्हणाली तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतीचा विश्वास आहेस, तू माझ्या उमऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. तू अतिशय चांगली मुलगी असलंच पाहिजे. वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात, वडिलांना ताठ मानेनी बाजारात फिरता आलं पाहिजे. वडिलांचा सन्मान तू, वडिलांची प्रतिष्ठा तू, यांच्याकडे कुणी बोट दाखवायचं नाही. तुमची मुलगी वाईट वागली, यांना रस्त्याने जाताना अवघड होतंय बरं. आपण घरात असतो, आपलं काही नाही, त्यांचं फार वाईट असतं. त्यामुळे आईने सांगितलं उमऱ्याची मर्यादा ठेव. भारतीय संस्कृतीत उमरा फार महत्वाचा आहे बरं. मला तुमच्या सारखं धार्मिक भाषेत किंवा अभंगांमधनं दाखले देता येत नाहीत, पण मला त्या उमऱ्याची मर्यादा आईने माझ्या छान सांगितली आहे. आईने सांगितलंय भारतीय संस्कृतीत उमरा फार महत्वाचा आहे. उमऱ्यावर बसू नको ग, उमऱ्यावर उभी राहू नको ग, उमऱ्यात उभं राहून शिंकू नको ग, उमऱ्यात काय बसलीस देणेकऱ्यासारखी. उमरा ओलांडून जायचंय, उमरा ओलांडून यायचंय. उमरा उमरा उमरा.
फार उमरा महत्वाचा आहे. उमरा म्हणजे मर्यादा. पाय उचलून टाकताना लक्षात येतं बरोबर टाकतोय का नाही, त्यासाठी उमरा असावाच लागतो. हल्ली फ्लॅट सिस्टीमला उमरे नाहीत, आज बंगल्यांना उमरे नाहीत, उमरा काढून टाकलाय आपण. गावाला वेस पाहिजे आणि घराला उमरा पाहिजे. गावाला वेस पाहिजे, ती वेस संपवली म्हणून तंटामुक्त समिती स्थापन करावी लागली, आणि घराचा उमरा संपवला म्हणून मला 400 दिवस फिरावं लागतंय. उमरा पाहिजे घराला. आईने सांगितलं जेव्हा अक्षदा टाकून दुसऱ्याच्या घरी पाठवीन तेव्हा त्या घराचा विश्वास आहेस, त्या घराचा सन्मान आहेस, त्या घराची लक्ष्मी आहेस. आणायचं, उरवायचं, पुरवायचं, टिकवायचं, पुढच्या पिढीला द्यायचं, कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे. हल्ली मुलींना कोंडा पण माहित नाही, मांडा पण माहित नाही. सासरी गेल्यावर एवढंच काही कमी पडलं की वकिलाचा हात धरून भांडा, एवढंच माहिती आहे. त्या वकिलाला का पकडतात ते मला अजून कळलेलं नाही. अगं कमी पडलं तरी आपलंच असतं, जास्त झालं तरी आपलंच असतं. आणि आमच्यासारखं कुठे ग तुम्हाला भांडी भांडी गोळा करायचे. आमच्या आईने आम्हाला रुखवतावर 5 भांडी दिली होती बाई, त्याची 50 करता करता आम्हाला म्हातारपण आलं. बरोबर ना? आमच्या पिढीला हे सगळं खूप सोसावं लागलंय. एवढं नव्हतं आईने दिलं. आज तुम्ही सगळे आई वडील श्रीमंत झालायत, सुईपासनं फ्रीज पर्यंत देताय. या नवीन मुलींना आणि मुलांना संसार कसा करायचा असतो हे कुठं कळतंय? सगळं आयतं दिल्यानंतर ते आयतं मिळाल्याचं भान कुठे? किंमत राहत नाही आयतं दिलेल्याची. त्यामुळे सगळा रुखवत देऊ नका. मी तर सांगत असते 5 भांडी द्या, किंमत राहते. आईने सांगितलं उत्तम गृहिणी असलं पाहिजे. शिवशक्तीचं मिलन म्हणजे संसार, असं जर भारतीय संस्कृती मानत असेल, तुला उत्तम बायको होता आलं पाहिजे. क्षणाची पत्नी, अनंत काळची माता असं आपण म्हणतो. पण आईने मला 2 स्त्रिया सांगितल्या. आईने सांगितलं प्रभू रामचंद्रांबरोबर 14 वर्ष वनवासात गेलेली सीतामाई नवरा 14 वर्ष समोर असताना सुद्धा प्रचंड संयमाने वागली, आणि 14 वर्ष लक्ष्मणाबरोबर वनवासात न जाता एकटी राहिलेली उर्मिला सुद्धा तेवढ्याच संयमाने वागली. या 2 स्त्रिया फार महत्वाच्या आहेत. त्यामुळे आईने सांगितलं उत्तम पत्नी असलं पाहिजेस. परमेश्वराचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. देवानी सांगितलंय तुझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ते चांगलंच येणार आहे. त्यामुळे तुला चांगली आई होता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा गुण, आईच्या भाषेत सांगत नाही, माझ्या भाषेत सांगते, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शिक्षिका व्हा, प्राध्यापिका व्हा, प्राचार्य व्हा, शास्त्रज्ञ व्हा, इन्स्पेक्टर व्हा, कंडक्टर व्हा, सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, नगरसेविका व्हा, अंतराळात जा, पाताळात जा, कुठे पण जा, भाकरी करता आलीच पाहिजे. सगळ्यात महत्वाचा गुण स्वयंपाक आलाच पाहिजे. आता जरी तुमच्या समोर एवढं मोठं भाषण केलं आणि घरी गेले आणि हे म्हणाले जरा मला वाढावंच लागतं, असं म्हणता येत नाही. संगमनेरला जाऊन एवढं मोठं भाषण करून आले, आता भाकरी विक्री काही करत नाही, चालत नाही. नवऱ्यासमोर वकिली चालत नाही. त्यामुळे स्वयंपाक आला पाहिजे. हल्ली मुलींना स्वयंपाक येत नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेल्या मुलीच्या नवऱ्याचा अर्ज आहे. बायको इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेली आहे, पण कुकरमध्ये पाणी कुठे घालतात हे तिला माहिती नाही. तिला गॅस सिलेंडर बदलता येत नाही. कणिक मळ म्हटल्यानंतर तिला मळमळतं, मी काय करू? म्हटलं तू स्वतः कर. सगळ्या पुरुषांनो बजावून सांगते, जर शिकलेली बायको घरात आणायची असेल तर एक तर पार्सल बांधून आणण्याची तयारी ठेवा, नाहीतर सरळ स्वयंपाक शिकून घ्या. फार अवघड आहे पुढची पिढी. हल्ली पुण्यातल्या बायका स्वयंपाक करत नाहीत. पुण्यामध्ये स्वयंपाक संपला. पुण्यामध्ये सगळेजण पार्सल बांधून आणतात. सासऱ्याच्या श्राद्धाला सुद्धा सासरा जेवायला घालायचा असेल तर केटरर स्वयंपाक करून आणतो, आणि देवाच्या नैवेद्य सुद्धा केटररच बांधून आणतो. यांचे पितर केटररच्या हस्ते सगळं जीवन मुक्त होतात. काय करणार आहात? वरण भात करता येत नाही, सासरा जेवणार आहे,
सासऱ्याचे पितर तू जेवायला घालतीस ना बाई, स्वतःचा स्वतः वरण भात शिजवायला किती वेळ लागतो? परवा मला पुण्यामध्ये जेवायला बोलवलं होतं, चैत्रा गौरीच्या हळदी कुंकवाची सवाष्ण म्हणून. 15 पोळ्या विकत आणल्यात पूर्णाच्या, 12 रुपयाला एक. आणि पुणेकर विचारतात किती खाणार? अरे, कारण का मोजून आणलेले असतात. किती खाणारा प्रश्न विचारावाच लागेल. मी म्हटलं 4. अय्या, 4 पोळ्या खाता? म्हटलं मग 4 पोळ्या खाते, वाडगाभर तूप आणि अर्धा लिटर दूध लागतंय पोळीला. त्या म्हणल्या बाप रे, तुम्ही खेड्यातले लोक फारच खाता. म्हटलं म्हणून आम्ही घरात करतो, विकत नाही आणत. 1 किलोचं पुरण घातलं तर 10 माणसं जीवन निघतात आमची. स्वयंपाक आलाच पाहिजे. आईने घातलं नाही शाळेत, वडिलांनी घातलं. पुरुषांनो, वडील फार छान होते. 50 माणसांचं कुटुंब सांभाळणाऱ्या वडिलांना आयुष्यात कधी टेन्शन आलं नाही. आज तुम्हाला 2 माणसं सांभाळण्याचं का टेन्शन? महागाई फार वाढली आहे, एकाच्या पगारात भागत नाही. महागाई जास्त वाढली आहे, एकाच्या पगारात वाढत नाही. माझे वडील एकटे कमवते होते, 10 माणसं खाणारी होती. कसं भागलं? समाधान होतं. आणि माझे वडील टेन्शन येण्यापूर्वी कायम अटेन्शन मध्ये असायचे. त्यामुळे आयुष्यात कधीही टेन्शन नाही. समाधान फार होतं बाई गरिबीत. तुमच्या श्रीमंतीत समाधान नाहीये. मांजरपाटाच्या कापडाचं 1 परकर पोलक मिळायचं बाई वर्षभरात एकदा. ते नागपंचमीला घालायचं, नटायचं आणि मग ते चुरगळायचं. मग तांब्यात गरम पाणी घालायचं, त्याला वरनं फिरवायचं, त्याला दडपून पाटाखाली ठेवायचं आणि पुन्हा राखी पौर्णिमेला तेच घालायचं आणि पुन्हा नटायचं. समाधान होतं बाई. आज मुलांना किती कपडे आणताय, मोजता येतात? नगरला गेलं आणला टॉप, नाशिकला गेलं आणला टॉप, पुण्याला गेलं आणला टॉप, पण समाधान काही टॉप नाही. सांगा, मुलांना इतके कपडे आणताय, मुलांना समाधान आहे? 4 वर्षाच्या बाळाला तुम्ही विचारताय तुला रंग कुठला आवडतो? आमचे आई वडील जे आणायचे ते आम्ही घातलं, पण आम्ही कधी दुःख नाही केलं की आम्हाला एकच मिळालं. आम्ही असं म्हटलं की माझे गरीब आई वडील एवढ्या भावंडांच्यात आम्हाला एक तरी घेतात वर्षाकाठी, त्याचं कौतुक होतं. आणि 5 भावंडांना पोटभर जेवायला मिळायचं नाही रे. आई सांगायची एकाने कोणीतरी उपास करा म्हणजे 4 जणांची पोटं भरतात. आम्ही रोज 1 जण उपास करायचो. आणि जेव्हा धाकट्या भावाचा उपास असायचा तेव्हा आम्ही आईला सांगायचो, आई ग त्याला उपास नको ग घालू, तो किती लहान आहे. आम्ही आमची भाकरी त्याला वाटून द्यायला तयार होतो. आम्ही चतकोर भाकरी आमच्यातली आमच्या बाळासाठी भावासाठी काढून ठेवलेली आहे. 1 तीळ 7 जणांच्यात वाटून खायचा असतो, हे आईने शिकवलं. तीळ वाटला जात नाही, मला कळतं. 1 तीळ 7 जणांच्यात वाटून होतच नाही. पण आईने मला सुख वाटून घ्यायला शिकवलं, आईने मला दुःख वाटून घ्यायला शिकवलं. आणि सगळ्यात आईने लहान भावंडांची भूक वाटून घ्यायला शिकवली. म्हणून मला आता गरिबांची भूक कळते बाई. 12 वाजता पोटात अन्न नसताना म्हातारी माणसं समोर आली ना की भाऊ दिसतो बरं, आता तो नाहीये. गलबलतं माझ्या पोटात. पाण्यामध्ये कालवून जरी भाकरी घातली ना तरी मुकाट्याने लेकरू खायचं. आज दुधात वाटून घातलेलं प्रत्येक गोष्ट बोर्नविटा चवीचे फ्लेवर आहे मुलांना आनंद. आईने सांगितलं बाबा की खूप 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 वाटून घ्यावं लागतं. आणि या सगळ्यातनं ताऊन सुलाखून तयार केलं तिने. वडिलांनी शाळेत घातलं. मुलांनो, शाळेत मी फार हुशार होते, पण माझं शिक्षण नाही झालं. मी 9वी पास झाले, 10वीत गेले आणि फार आजारी पडले. मला कार्डिओमायोपॅथी नावाचा हृदयाचा विकार आहे. माझ्या हार्टला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे 12 मार्च 1969 साली मी आजारी पडले. ते 1 डिसेंबर 1975ला मी बरी झाले. मुलींनो, मी 5.5 वर्ष अंथरुणावर होते. माझ्या गरीब आई वडिलांना कुठेतरी एखादी चांगली प्रतिष्ठेची जागा मिळावी, मी त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं. पण माझ्या दुखण्याने ते आणखीन गरीब होत गेले. वडील माझे कर्जबाजारी झाले डॉक्टरमुळे. आणि त्या काळात मला कमी दिसायला लागलं. ज्या दिवशी माझ्या डोळ्यांना कमी दिसायला लागलं त्या दिवशी मी अक्षरशः इतकी रडली आहे. माझी आई मला पोटाशी घेऊन ती जास्त रडली. तेव्हा देवाला सांगितलं, देवा आज माझ्या आईच्या डोळ्यात माझ्यामुळे इतकं पाणी आहे, यापुढे मला इतकं 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 चांगलं वागायला शिकव.
माझी आई माझ्यामुळे कधीही आयुष्यात परत रडणार नाही. मुलींनो, एक वाक्य वहीवर लिहून ठेवा. माझ्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी आलं तर ते जीवन व्यर्थ असतं, पण माझ्यासाठी कुणाच्या डोळ्यात पाणी आलं तर ते जीवन सार्थ असतं. माझ्यासाठी कुणीतरी रडलं पाहिजे. सांगून टाकलं वडिलांना, आत्महत्या करते. वडील हसले आणि म्हणाले, वेडी, जी माणसं भित्री असतात ती मरतात, जे खंबीर असतात ती लढतात, आणि मला तुझ्यामध्ये इतकी खंबीर स्त्री दिसते जी पुढे जाऊन समाजाचं आणि धर्माचं काम करणार आहे. वडिलांनी मला इतकं खंबीर बनवलं. वडिलांनी मला रोज नवीन एक पुस्तक वाचून दाखवलं. रोज नवीन एक पुस्तक. 5.5 वर्षाचा काळ समृद्धीचा. जिजामाता वाचल्या, अहिल्यादेवी होळकर वाचल्या, राणी लक्ष्मीबाई वाचल्या, सावित्रीबाई फुले वाचल्या, क्रांतिकारक वाचले, स्वातंत्र्यवीर वाचले, अगणित पुस्तकं वाचली. वडिलांनी मला समृद्ध केलं. नोट्स काढायला शिकवल्या. माझ्या वडिलांनी मला सांगितलं, माणसांनी टीप कागद असलं पाहिजे. प्रत्येक चांगली गोष्ट माणसाला टिपून घेता आली पाहिजे. समृद्ध केलं वडिलांनी. आणि 5.5 वर्षांनी मी बरी झाले. मी हिंडायला लागले, फिरायला लागले. पण आईला माझं शिक्षण महत्वाचं वाटलं नाही. ती म्हणाली, तुझं वय वाढलंय, आता मी तुझं आधी लग्न करणार आहे. तिला म्हटलं, आई अगं मला शिकू दे. ती म्हणाली, नाही बाई, आता 18 पूर्ण झाली आहेत तुला, आधी मी तुझं लग्न करते, नंतर तू तुझ्या नवऱ्याकडे जाऊन शिक. त्यानंतर मी वर्षभर बरी होते. पण आईने माझं लग्न केलं. तिने मला एकत्र कुटुंबात दिली. आता मी पहाटे 5ला उठायला लागले, मला झोपायला 12 वाजायला लागले. आता ताटात काय आहे इकडे माझं लक्ष जाईन असं झालं. त्या घरातली मी सून होते. नवरा पत्रकार मिळाला, प्रचंड बुद्धिमान माणूस. घरात 16 पेपर यायचे, पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत सगळे पेपर डिटेल वाचणारा नवरा. पहिल्या बातमीपासून शेवटच्या बातम्यांपर्यंत सगळ्या बातम्या ऐकणारा नवरा. इतका बुद्धिमान नवरा मिळाला, पण अत्यंत कडक, अत्यंत रागीट. तक्रार करत नाहीये, स्वभाव सांगतीये. कारण माझा काळ असा होता, नवऱ्याने मारलं, पावसाने झोडलं, कुणाला सांगायचं नव्हतं. आणि दक्षता समितीच्या बायका नव्हत्या मध्ये मध्ये करायला. यांच्या हातामध्ये चहाचा कप देताना कब्बशा सकट बांगड्या वाजायच्या. चहात साखर जास्त पडली तरी चिडायचे, कमी पडली तरी चिडायचे. अजून कळलं नाही एकसारखा चहा का करता आला नाही. रोज चहाची चव बदलायची. पण माझ्या सासूबाई फार छान आहेत, होत्या, फार छान होत्या. जेवढं दुःख मला आईच्या आठवणीने होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला सासूबाईंच्या आठवणीने होतं. त्या फार छान होत्या. त्या म्हणायच्या, रडत जाऊ नको, रोज आतमध्ये चहा पिऊन बघत जा. साखर जास्त पडली दूध घालून दे, दूध जास्त पडलं साखर घालून दे. पुरुषांना काही कळत नसतं, आपण आतमध्ये काय काय गोंधळ करतो ते. छान सासूबाई होत्या. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजावून घेतलं पाहिजे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणून घेतलं पाहिजे. आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मान दिला पाहिजे. सासूबाई छान होत्या. चांगला झाला संसार, आनंदाचा संसार, समाधानाचा संसार. 38 वर्ष लग्नाला पूर्ण. नवऱ्याने एकदाही विचारलं नाही, कुठे बाहेर फिरायला जायचं का, सणाला साडी हवी आहे का, माहेरच्या कार्याला जायचं आहे का, तुला एखादी वस्तू आवडते का. एकही प्रश्न 38 वर्षात ऐकलेला नाही. पण एक प्रश्न रोज ऐकला, आजचे पेपर वाचले का, डोक्यात काही शिरलं का, बातम्या समजल्या का, अक्कल आहे का, अग्रलेख वाचले का. हेच ऐकलंय मी आयुष्यभर. मी यांना म्हटलं, अहो वाचायला वेळ होत नाही, धुणं भांडी सगळं घरात होतं, अजून घरात आहे. आता मी बाहेर आहे म्हणून, पण घरी गेल्यावर मी माझं करते सगळं. कुठल्या कामाला बाई नाही माझ्याकडे. आणि मुद्दाम सांगते, समजू नका, गॅसवरचा नैवेद्य आमच्याकडे देवाच्या पूजेला चालत नाही. अजून आमच्याकडे चुलीवरचा नैवेद्य आहे, 9वारी साडीतला नैवेद्य आहे. बायकांनो, मी आज 18 संघटनांची प्रतिनिधी आहे, पण मी माझ्या देवाचा नैवेद्य अजून सुद्धा चुलीवरच करते. कारण मी माझ्या सासूबाईंना मरताना वचन दिले, तुमचे देव आणि तुमचा मुलगा मी प्राणपणाने सांभाळणार आहे. ते वचन पाळतीये मी. आणि देवाचे शॉर्टकट करायला आवडत नाही. केसांचे पण केले नाही, देवांचे तर नाहीच नाही. शॉर्टकट भानगड नाही. आणि तुम्ही एक वाक्य म्हणत जाऊ नका, सासूबाई देवाचं फारच करत होत्या, आम्ही जरा थोडक्यात करतो. तुम्हाला काय काम असतं गो?
वर्षातनं 2 दिवस तर करायचं असतं सणासुदीला. काय हरकत आहे, किती वेळ लागतो? चुलीवर लवकर होतो स्वयंपाक गॅसपेक्षा. मी करते ना, काही प्रॉब्लेम नाही. अशा घरात आईने मला दिलेली आहे. पण मी माझ्या यांना सांगितलं मला वाचायला अजिबात वेळ होत नाही, मी कधी वाचणार. हे म्हणाले तू दगड हो, जगात राहण्याच्या लायकीची नाहीयेस तू. काट. 8 दिवस बोलणं बंद. शेवटी सासूबाईंनी मला हळूच विचारलं, तो तुझ्याशी का बोलत नाही? म्हटलं पेपर वाचत नाही म्हणून. तेव्हा दुसरी पास असलेल्या सासूबाईंनी जगण्याचा मंत्र दिला. त्या म्हणाल्या, हे बघ, तुला वाचायला आवडत नाही ना, ठीक आहे, तुझ्या नवऱ्याला असं वाटतं ना तू पेपर वाचावेत? म्हटलं हो, दुसऱ्याच्या आनंदासाठी जगता आलं पाहिजे. आणि दुसरं कोण होतं हो? नवरा तर होता. चला म्हटलं नवऱ्याच्या आनंदासाठी पेपर वाचूया. सासरे म्हणायचे कान उघडे ठेवा, बातम्या ऐका. नवरा म्हणायचा डोळे उघडे ठेवा, बातम्या वाचा. सासूबाई म्हणायच्या भाकरी छान करा. संसार सुरू झाला, चांगला झाला, खूप चांगला संसार. हट्ट केला नाही ग, माहेरी जाते म्हटलं नाही, साडी घ्या म्हटलं नाही, कधी भांडण नाही. माहेरच्या एकाही कार्याला गेले नाही. खरं कारण सांगू, देवासमोर सांगायला काही हरकत नाही, 2 साड्या होत्या. लग्नाला जायला 3री साडी नव्हती. माझ्या नवऱ्याची गरिबी दाखवायला मला माहेरी जायला आवडलं नाही. मी माझ्या नवऱ्याचा सगळा कमीपणा पदरामध्ये बांधून टाकला आणि आईला सांगायची मी, मला नको बोलवत जाऊस, कारण का ज्या दिवशी माझी परिस्थिती येईल त्या दिवशी मी आनंदाने येईल. आणि आता मी अशी जाते अंगावर दागदागिना न घालता, कारण आता माझ्या कामाची किंमत वाटते लोकांना. आपलं काहीतरी श्रेष्ठत्व निर्माण केल्याशिवाय दुसऱ्याच्या दारात का जायचं? बायकांनो, हा पदर आहे ना, हा सासरचा कमीपणा पदरात बांधून टाकण्यासाठी आहे. आईला फोन करून मोबाईलवर बोलण्यासाठी नाही. आम्ही हा पदरात बांधून टाकलाय, माझ्या पिढीने तर बांधून टाकलाय. हल्लीच्या मुलींना पदरच नाहीये, कशात बांधणार आहेत देवाला माहिती. आणि चुडीदारला ओढण्या कुणी घेत नाही, पदरात काय बांधायचं? बायकांनो, फार समाधानाचा संसार. मुलगा झाला, त्याच्या पाठीमागे वेडी, फार चांगली आई होण्याचा प्रयत्न केला, अतिशय चांगली आई. मी माझ्या बाळाला मार्कवंत बनवलं नाही. 91%, 92%, 95% मी माझ्या बाळाला गुणवंत बनवलं, मार्कवंत नाही. गुणवंत बाळ, अतिशय नम्र आहे मुलगा. आई बाबांवर जीवापाड प्रेम करतो. आणि आजारी म्हाताऱ्या आजीला इंजिनियर असलेला माझा मुलगा नित्य नेमाने रोज ज्ञानेश्वरी वाचून दाखवायचा. नित्य नेमाने. 3.5 महिने आजी अंथरुणावर होत्या. 3.5 महिने ऑफिस मधनं आलं की आजीचं बेड बदलायचा, स्वच्छ करायचं त्यांना, आणि रोज ज्ञानेश्वरी वाचून दाखवायची. कधी कधी मला जिजाऊंप्रमाणे म्हणावंसं वाटतं, धन्य झाले आज बाळा, धन्य जन्म माझा, पूर्ण पुरुषार्थ पाहिला मी माझी या दुधाचा. अभिमान वाटेल असं बाळ आहे. रस्त्याने जाताना कोणी इस्टेट विचारत नाही, दागिने किती, बंगले किती, गाड्या किती, सोनं किती, काही विचारत नाही. रस्त्याने जाताना 2च प्रश्न, मुलं किती आणि काय करतात. अभिमानाने सांगता येईल असंच बाळ असलं पाहिजे. शहाणं बाळ वडिलांचं, हट्टी बाळ आईचं. तुझ्या लाडाने बिघडलं, तुझ्या लाडाने बिघडलं, ऐकून घेऊ नका. नजरेचा धाक पाहिजे आईचा, डोळ्यामध्ये धाक पाहिजे, ओठावर जरब पाहिजे, कडक आई घरात पाहिजे. आज मी जिजाऊ जन्माला घालतीये घरात. आज मला जिजाऊ घरात हव्या, धर्मशिक्षण देणाऱ्या. त्यामुळे समृद्ध आई झाली मी. मला तुळजापूरच्या भवानी आईचा गोंधळ गाता यायचा, मी त्याला गाऊन दाखवला. मी लोकगीत सुंदर म्हणते, मी त्याला म्हणून दाखवली. मी सावित्रीबाईंचं सुमरान गाते, मी त्याला करून दाखवलं. तुमच्या भाषेत मी ऍक्टिंग फार सुंदर करते, मी त्याला सगळं शिकवलं. मी माझ्या बाळाला इतकं चांगलं घडवलं, माणूस घडवला, सृजनशील माणूस. माझं बाळ 12वीत गेलं आणि मी बाळाला सांगितलं आता शिकणार आहे, अभ्यास करते. तो म्हणाला, आई वय किती तुझं? म्हटलं फक्त 41, जास्त नाहीये. शाळा सोडून किती वर्ष झाली? म्हटलं फक्त 24, जास्त झालेली नाहीये. तो म्हटला, शिवाजी विद्यापीठाला LLB ला ऍडमिशन घेतली. 6 पेपर इंग्रजीत, प्रचंड खचून अभ्यास, घरातलं सगळं करून. पहाटे 4ला उठणे, सडा, रांगोळी, आंघोळ, देवपूजा, नाश्ता, स्वयंपाक, धुणं, भांडी, सगळ्यांचं सगळं करून सकाळच्या 1ल्या तासाला हजर. गाडी चालवता येत नाही, 2 बस बदलून, बस चुकली रस्त्याने पळत. प्रचंड अभ्यास केलेला आहे. गेल्या 38 वर्षात रामतीर्थकरांना एकही पत्र लिहिलं नाही. आमच्या वेळेला SMS भानगड
नव्हती. आणि एवढ्या कडक माणसाला प्रेमपत्र लिहिण्याचं धाडस मला आयुष्यात कधी झालेलं नाही. पण या काळात चिठ्ठ्या फार लिहिलेल्या आहेत. स्वयंपाक करून ठेवला आहे, जेवून घ्या. भाजी कमी पडली तर कॉलेजमधून आल्यावर करणार आहे. त्याच्यावर नवऱ्याने सुंदर उत्तर लिहिलेलं असायचं, खूप दमली असशील, काही करू नकोस, आहे त्याच्यात भाग्य ऊ. नवऱ्याने आपल्याला इतक्या वर्षात एका सही देर करून. मुलींनो, जेव्हा घरातनं एखादी गोष्ट पाठीकडे 15 मिनिटं बघत उभी राहिले होते, मुलांनी विचारलं, आई काय बघते एवढी? म्हणलं विश्वास बसत नाहीये, आपण वकील चालू. नवऱ्याने मिठाचा पुडा सुद्धा विकत आणण्याची सवय लावली नव्हती, बाहेर पडायची सवय नव्हती, बोलायची सवय नव्हती, कसलीही सवय नव्हती. 25 वर्ष घरात होते मी. 75ला लग्न झालं, 2000 सालची डिग्री आहे. काय केलं 25 वर्ष घरात? घराला करिअर मानलं, दिरांचं केलं, नंदांचं केलं, सासूचं केलं, सासऱ्यांचं केलं, पोर सांभाळलं, सगळं व्यवस्थित करून मग माझं अस्तित्व निर्माण करण्याची माझी तयारी सुरू झाली. 25 वर्ष मी रोज नवीन एक पुस्तक वाचलं. 25 वर्ष मी रोजचे नवीन पेपर, रोजचे येणारे पेपर वाचले. मी मला समृद्ध केलं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट 2 महिन्याच्या क्लासला जाऊन होत नाही. 37 वर्ष पर्सनॅलिटी डेव्हलप करतेय मी. अवघड काम आहे. व्यक्तिमत्व विकास फार अवघड काम असतं. प्रचंड अभ्यास, डिग्री आली, सनद आली आणि पहिल्या दिवशी मी कोर्टात गेले. इथं जर कोणी ऍडव्होकेट चुकून असतील तर मला माफ करा. कोर्टातलं वातावरण मला अजिबात आवडलं नाही. पैशाच्या पाठीमागे धावणारी माणसं मला अजिबात आवडली नाही. पैशासाठी तारखांवर तारखा घेणारी माणसं मला पटली नाही. एक फाईल काढून द्यायला 10 रुपये मागणारा माणूस मला कधीच आवडला नाही. ऍफिडेव्हिटचा एक शिक्का मारल्यावर टेबलावर 15 रुपये ठेवावे लागतात हे कळलं त्या दिवशी माझं डोकं तापलेलं होतं. एक बाई समोर आल्या, त्यांनी माझ्या समोर 500 रुपये धरले आणि मला विचारलं, काय करू 500 रुपये? पोरांची फोटो करू, पोरांची शिक्षण करू? नवऱ्यानी 6 महिन्यांनी पोटगीचे 500 भरलेत बाई, काय करू? तिच्या डोळ्यातनं वाहणारं पाणी आणि माझ्या कोटाचं पेन शांत. त्या दिवशी पहिला निर्णय घेतला, पैशासाठी काम करायचं नाही. माझ्याकडे येणाऱ्या मुलीला नवरा नांदवत नसेल, सासरी त्रास असेल, हुंड्यासाठी छळ असेल, मुलीच्या नवऱ्याला आजपर्यंत नोटीस पाठवलेली नाही. मी पोरीला घेते आणि डायरेक्ट तिच्या सासरी जाते. मग ते सासर कुठेही असू दे, तळ्यातनं जाते, होडीतनं जाते, पाण्यातनं जाते, ओढ्यातनं जाते, टेकडीवर जाते, कुठं पण जाते, पण पोरीला घेऊन जाते. 18-18 तास एकेका घरात बसते. मी 2-2 दिवस एकेका खेड्यात राहते. पण माझी पोरगी मी आनंदाने नांदायला सोडून येते किंवा मी माझी सून आनंदाने नांदायला घेऊन येते. आज सांगायला अभिमान आहे, 2001 साली काम सुरू झालं. आज 2013. कोर्टात न जाता, पोलीस स्टेशनला न जाता, केवळ तडजोडीनी 950 मुलींचे संसार आनंदाने उभे राहिले. 950 मुलींची आई आहे. 950 मुलींची. मुली फोन करतात, नवऱ्याने किराणा माल भरला नाही, मी किराणा माल घेऊन जाते. आई ग मला दिवस गेले. मी रोज सिव्हिल हॉस्पिटलला एका पोरीचं बाळंतपण करते, दुपटी शिवते, डबे पोचवते, पोरं सांभाळते, नवऱ्यांची बँक प्रकरण करते, संजय निराधार करते, शासकीय कार्यालयातली कामं करते. मी सावकाराकडे जाते, कर्ज का फिटलं नाही बघते, कर्ज फेडायला मदत करते, बँकेतल्या अधिकाऱ्यांकडनं कर्ज मंजूर करून घेते, सगळं करते. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या घरी हिंडते, जुने कपडे गोळा करते, घरी आणून धुते, सॉर्टिंग करते. वर्षभर गरिबांना पुरतील एवढे कपडे तुम्ही टाकलेल्या कपड्यातनं मी वापरते. गेल्या 13 वर्षात एकाही साडीच्या दुकानात गेलेली नाही. तुमच्या गाठोड्यातनं आलेल्या जुन्या साड्या मी स्वतः नेसते. आणि हल्ली तुम्ही साडी जराशी किंचित खराब झाली तरी टाकून देता. त्यामुळे माझ्या सगळ्या साड्या बहुतेक तुम्ही टाकून दिलेल्या असल्या तरी त्या नवीन असतात, कारण का तुम्ही त्या वापरत नाही. आम्ही फाटेपर्यंत साड्या वापरल्या, तुम्ही टाकून देताय. आज आम्ही त्या साड्या वापरतो. माझे मिस्टर तुमच्या गाठोड्यातनं आलेले जुने कपडेच वापरतात. 13 वर्षात आम्ही स्वतःवरचा खर्च बंद केला. आम्ही दिवसात एकदा जेवतो, कारण 2-2दा जेवण सामाजिक कार्यकर्त्यांना परवडत नाही. जे असेल ते रात्री थोडंसं काही खायचं, जेवण बंद. 13 वर्षात घरात एकही नवीन वस्तू आणलेली नाही आणि गेल्या 38 वर्षात मी सोनाराच्या दुकानात एकदाही गेलेली नाही. 1 वाटी हळदीची, 1 वाटी कुंकवाची, ती माझी सौभाग्याची. यातली अर्धी सुद्धा जाताना आता बरोबर येणार नाही आहे, मला माहिती आहे. आता मणी सुद्धा कोणी तोंडात देणार नाहीये. सोनं किती महाग झालंय. आता बेंटेक्स घालून स्वर्गात जावं लागणार आहे. सोने से कम नाही, गया तो गम नाही, बेंटेक्स. तरी पण सोच संपत नाहीये.
इथं टोचतायत, इथं टोचतायत, इथं टोचतायत, वरती परत चेन लावतायत. बायकांनो, सोनं नाणं अंगावर घालून जरूर मिरवा, पण ते मिरवताना भान ठेवा, सोन्यासारखी आपली माणसं आपल्याला जपता आली पाहिजे. ती हृदयाच्या लॉकर मधनं चोरीला जाणार नाहीत. प्रचंड कामच उभं राहिलेलं आहे. नवऱ्याला चहाचा कप देताना घाबरणारी मी आज कुठल्याही पोलीस स्टेशनला जाते, तिथल्या पीआयला झापून झापून माझी कामं करून घेते. त्यांनी ऐकलं नाही, सीपी, एसपी, जिल्हाधिकारी, मंत्री सगळ्यांपर्यंत मी जाते. आज आमच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे, सगळे मला प्रचंड घाबरतात. मी कुणालाही घाबरत नाही, फक्त नवरा सोडून. नवऱ्याला घाबरावंच लागतं. दरवाजात काळा कोट काढायचा आणि मग घरात जायचं आणि आपल्याला डोकं नाही असं वागायचं, म्हणजे संसार होता. पुरुषांच्या समोर शिक्षणाचा टेंभा मिरवून चालत नाही. तू मुख्याध्यापिका असशील, शाळेत बेल दाबली, शिपाई हातात चहा आणून देतो, पण घरी गेल्यावर नवऱ्याच्या हातात चहाचा कप तुला द्यावाच लागणार आहे. हे पक्क लक्षात ठेवा. तू संकट आलं म्हणून बाहेर पडली आहेस, तू तुझं करिअर म्हणून बाहेर पडली आहेस, तुला पैसा मिळवायचा आहे, तुला तुझं आर्थिक स्वावलंबी व्हायचं आहे म्हणून तू बाहेर पडली आहेस, पण तुला घरच्या जबाबदाऱ्या टाळता येणार नाही. कारण तू घरात कुणाची तरी काकू आहेस, कुणाची तरी आई आहेस, कुणाची तरी सासू आहेस, कुणाची तरी सून आहेस. असंख्य नाती आहेत बाई, त्या नात्यांना न्याय द्यावाच लागतो. त्यामुळे आज प्रचंड काम उभं राहिलेलं आहे, पण या कामातले अनुभव फार वाईट आहेत. आज 950 मुलींचे संसार उभे राहिले. काही ठिकाणी पुरुष व्यसनी आहेत, काही ठिकाणी पुरुष संशयी आहेत, काही ठिकाणी पुरुष नालायक आहेत, काही ठिकाणी पुरुष जोड्याने मारण्याच्या लायकीचे आहेत, काही ठिकाणी पुरुष गेटवे ऑफ इंडियावर उभं करून समुद्रात ढकलून देण्याच्या लायकीचे आहेत. मला मान्य. पण बायकांनो, पुरुषांना जरा पकडलं, जरा कायद्याचा बडका दाखवला, जरा असे दणके 4 घातले, पुरुष ऐकतात. पण बायकांच्या पाया पडलं तरी बायका ऐकत नाहीत, अजिबात ऐकत नाहीत. मी रोज सगळ्यांच्या पाया पडते, तरुणीच्या पण पडते, मधलीच्या पण पडते, म्हातारीच्या पण पडते, ऐकत नाहीत ग. आज सगळे कायदे बायकांच्या बाजूने आहेत, यांच्या बाजूने एकही कायदा नाही. यांना फक्त 2च अर्ज कोर्टात करता येतात. एक, नांदायला ये, आणि जर आली नाही तर मला मोकळं कर, 2च. पण बायकांना एका वेळेला 17 अर्ज कोर्टात करता येतात. दुसरेपणावर दिलेलीला संरक्षण, तसंच राहणारीला संरक्षण, स्त्री पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण, 50% आरक्षण, वडिलांच्या इस्टेटीत अधिकार, नवऱ्याच्या इस्टेटीत अधिकार, मुलाच्या इस्टेटीत अधिकार, सगळीकडनं बायकांना सक्षम केलं. पण आज या व्यासपीठावर उभं राहून सांगायला लाज वाटते, खाली मान घालून सांगेन, पुरुषांच्या चुकांच्या तुलनेत बायकांच्या चुका जास्त आहेत. त्यांच्या नाही, त्यांच्या नावाने ओरडण्यात काही अर्थ नाहीये. त्यांच्या चुका 2च. एक, त्यांना नात्याला न्याय देता येत नाही. आई आईच्या जागी, बायको बायकोच्या जागी, बहीण बहिणीच्या जागी, भाऊ भावाच्या जागी. त्यांना जर नात्याला न्याय देता आला तर आपली भांडणं थोडी कमी होते. आणि त्यांची दुसरी चूक अशी आहे, ते आईचं ऐकतात, ते बायकोचं ऐकतात, ते भाऊजाईचं ऐकतात, ते बहिणीचं ऐकतात, ते त्यांची एखादी मैत्रीण असेल तर तिचं ऐकतात, आणि त्यांच्या डोक्यात नको ते भरवणाऱ्या सगळ्या बायकाच असतात. एकही निर्णय मनाने नाहीये. एक प्रश्न विचारते, उत्तर कसं येतंय बघूया. तुमचा भाऊ अडचणीत आहे, त्यांनी तुम्हाला आत्ता फोन केलाय. तुमच्या मोठ्या भावाला आत्ता 35,000 रुपये लगेच हवे. त्याची परिस्थिती चांगली नाही, तो परत करू शकणार नाहीये. त्यांनी तुम्हाला फोनवर सांगितलं की मी खूप अडचणीत आहे, यावेळची माझी अडचण तू भागवू शकतो का. तुम्ही त्याला सांगितलं, थांब दादा, मी 5 मिनिटात तुला कळवतो. मधल्या 5 मिनिटात तुम्ही कुणाला फोन केलात? हो ना, तुम्ही बायकोला फोन केलात आणि तिला सांगितलं की दादा फार अडचणीत आहे, काय करायचं असं का विचारलं? तुम्ही का सांगितलं नाहीत की दादा अडचणीत आहे, त्याला 35,000 पाहिजे आणि मी ते पाठवणार आहे, असं का नाही तुम्ही म्हणालात? तुम्ही म्हणालात काय करायचं, या लगेच म्हणाल्या धाकटे भाऊजी बघतील की आपलं काय नाही, आपण करतच आलोय.
बस. मग तुम्ही लगेच दादाला कळवून टाकलं, या वेळेला अडचण आहे, पुढच्या वेळेला बघू. तुम्ही दादाला पैसे पाठवले नाहीत. आणि तुमच्यापैकी किती जणी नवऱ्याचा फोन आल्याबरोबर नवऱ्याला म्हणालात, अगो बाई भाऊजी इतके अडचणीत आहेत का, ATM मध्ये जाऊन लगेच काढून पाठवून द्यावं, असं म्हणणाऱ्याने हात वर करा. बायकांनो, हेच अवघड आहे. यांना पण ते जमत नाहीये, आपण त्यांना साथ देत नाही आहोत, म्हणून गोंधळ आहे. त्यामुळे यांना कशाला दोष द्यायचा. त्यामुळे आज माझ्या मनातले अनेक प्रश्न मला बायकांना विचारायचे आहेत. आपण सगळ्या नात्यांमध्ये का भांडतोय. सासू सुना भांडतात, इतकं सुंदर नातं आहे अगं, हे का भांडायचं. सासू सुना भांडतात, नणंद भाऊजया भांडतात, जावा जावा उभा दावा, पटवून घ्यायचंच नाही. मैत्रिणी मैत्रिणी भांडतात, बहिणी बहिणी भांडतात, माय लेकी भांडतात, शेजारणी शेजारणी भांडतात, सौती सौती तर भांडायला जन्माला आलेल्या आहेत, काय करायचं. आणि दोन बायका एकत्र जमल्या, तिसरी बद्दलच बोलतात, चांगलं बोलत नाही त्याने. दोन जणी एकत्र जमल्या की तिसरीला नावच ठेवायचे, लगेच सुरूच करायचं, 400 दिवस फिरतीये घर सोडून. आता माझा नवरा कशी परवानगी देतो याची बाकीच्यांनाच काळजी. काय करायचं. पण ही चांगलं काम करतेय असं म्हणा ना. आज 400 दिवस मी सोसायटीत म्हणजे कॉलनीत नाहीये, बायका काही काही बडबडत असतील, गेली का पळून, काही काही काय बोलतील. नवऱ्याचा विश्वास आहे म्हणून, नाहीतर अवघड आहे. त्यामुळे एकमेकींच्यातले गुण ओळखायला शिका. आणि यासाठी आज आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करू. धर्म, संस्कृती आणि संस्कार हे सगळं सांगायचं कारण असं आहे की तुम्हाला वक्ता कळला पाहिजे. आधी पुस्तकी बोलणारा वक्ता कामाचा नसतो. आपण स्वतः अनुभव घेतलेले बोलणार आहे मी, की मी काही वेकतच सांगत नाहीये तुम्हाला. हे सगळे माझ्या अनुभवातनं आलेलं आहे, माझ्या त्यामुळे पोटतिडीक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न मी सगळ्या बायकांना विचारते, जो नवरा आपल्याला फार 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 आवडतो त्याची आई का आवडत नाही. सावकाश उत्तर द्या, पण द्या. आणि दुसरा प्रश्न असा आहे, जो मुलगा आपल्याला फार आवडतो त्याची बायको का आवडत नाही. दोघींनी मिळून उत्तर द्या, नाहीतर यांचं सँडविच होत आहे मधल्यामध्ये, होय की नाही. हो म्हणायचं. अगं एकीने त्यांना जन्म दिलाय आणि एकी बरोबर त्यांना जन्म घालवायचा आहे. त्यांना दोघींचं ऐकावं लागतंय, काय करणार ते. फार सँडविच आहे बरं. आणि एक वाक्य सांगू, नवऱ्याच्या हृदयाच्या पहिल्या कप्प्यात नेहमी त्याची आईच असते, आपण नेहमी दुसऱ्या कप्प्यातच असतो. पहिल्या कप्प्याला धक्का लावायचा प्रयत्न करू नका, नवरा दुखावलाच जातो. पहिल्यांदा सासू जिंका, नवरा जिंकलाच जातो. त्यामुळे आज सासू सुनांचं नातं इतकं सुंदर आहे. का भांडायचं. माझा एकुलता एक मुलगा आहे, माझ्या मुलाचं लग्न ठरलं, मी त्या दिवशी घरातल्या सगळ्या भांड्यांची सभा घेतली. चमच्यापासून टाकीपर्यंत सगळ्या भांड्यांना समजावून सांगितलं, नवीन मालकीण येऊ घातली आहे, तिच्या हाताची सवय करून घ्या, पडू नका, झडू नका, आवाज करू नका. काय भांडी समजूतदार, गेल्या 12 वर्षात एकदाही आवाज आलेला नाही. थोडक्यात सासूनी संसारातलं लक्ष कमी करायचं आहे. जमेल जमवा. आणि सगळ्या सासवांनो, सून घरात आली तर लगेच तिला मोलकरणीसारखी कामं सांगायची नाही. सुप्रीम कोर्टाचा परवाच्या दिवशीचा निर्णय आहे, सुनेला मोलकरी येऊन समजू नका, मानाने काम सांगायचं. माझ्यासारखी आयडिया करा. मी घरात जाते, पाणी पिते, चहा ऐता लागतो. कुणाला सांगू, मुलाला का मुलीला, सुनेला, शेवटी सूनच. मी जोरात म्हणते, रश्मी, ए रश्मी, माझ्यासाठी चहा करते ग, तुला करू का थोडासा. लगेच पळत येते आणि म्हणते, नको नको थांबा, मी करते ना आपल्या दोघींचा चहा. प्रश्न मिटला. चहाचं भांड गॅसवर ठेवल्याचं नाटक करा, चहा मात्र आयताच प्या. गोडीनी घ्या, गोडीनी घ्या. आणि सगळ्या सासवांनो, सुनांना अजिबात सांगायचं नाही, कसं वाढवलं तुझ्या नवऱ्याला, आमचं आम्हाला.
किती काटकसरीने केला ग संसार. काय बाई, तुमच्या कष्टाची किंमत सुनांना वाटत नाही, सांगायला जाऊ नका. तुमचा काळ वेगळा होता, तुम्ही कष्ट भोगले, तुमच्या नवऱ्या तुमच्या मुलाला वाढवताना तुम्ही सोसलं, तुमचा संसार तुम्ही कष्टाने उभा केला. सुनांना आत्ता त्याची किंमत नाही, शांत बसा. आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट, अगदी सगळ्यात जास्त ती महत्वाची आहे, सुनेला काटकसर शिकवायची नाही. मला 2 किलो तेल लागत होतं, लागू दे. तुझ्या नवऱ्याला 50 रुपये मिळत होते, तिला 500 मिळत आहे. त्यामुळे ती अंगावर ओतून घेऊ दे, नाही तर पिऊ दे. तू बोलू नको. हाताची घडी, तोंडावर बोट. 498 कायदा. लगेच कायद्याच्या चौकटीत सासू बसते, कळलं का? नवऱ्याच्या पाठोपाठ सासू दुसरा आरोपी आहे. अजिबात शिकवायला जायचं नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची, मुलगा बाहेरनं आला, लगेच पाण्याची बाटली घेऊन धावाधाव करू नका. आला का रे, दमलास का रे, पाणी पी की रे. सुनेला आणलंय ना म्हणायला, ती म्हणेल ना, आलात का, बसलात का, दमलात का, पाणी प्या. आणि जर समजा ती चुकून मालिका बघत असेल, तिचा आनंदाचा मालिकेचा एपिसोड संपायचा असेल, तर ती तोपर्यंत तुमच्या मुलाला पाणी पण देणार नाही, खायला पण देणार नाही. तुम्ही कासावीस होऊ नका. लगेच सुरू करू नका, लेकरू कधीच आलंय. तुझं लेकरू सध्या खाऊन आणि पिऊन धाब्यावर नाही येते, त्यामुळे तू जास्त कासावीस होऊ नकोस. शांत बसा. हातात जपाची माळ घ्यायची आणि जप करत बघत बसायचं यांचं काय काय चाललंय. बघायचं, सोडायचं नाही, बघायचं. आणि ती चौथी महत्वाची गोष्ट, मुलाच्या आवडीनिवडी सुनांना सांगायला जायचं नाही. माझ्या मुलाला हे आवडत नाही ग, त्याला ते आवडत नाही ग, त्याला राग येतो ग, काहीही सांगायला जाऊ नका. माझ्या मुलाला कोबीची भाजी अजिबात आवडत नाही, त्यांनी लहानपणापासून कधीही कोबीची भाजी खाल्ली नाही. त्याचं लग्नच झालं आणि 2 महिन्यांनी मी कुठेतरी मीटिंगला निघाले होते. मी रश्मीला म्हणलं, रश्मी आजच्या दिवस मी पोळ्या करून जाते, भाजी तू करशील का? ती म्हणाली करेन. तिला अख्ख्या फ्रीज मध्ये कोबीज सापडला. आणि त्या दिवशी मुलाची सुट्टी, आम्ही सगळेजण जेवायला बसलो. तिने कोबीची भाजी मुलाच्या पानात वाढली, तिने कोबीची भाजी माझ्या पानात वाढली. मुलाच्या पानात कोबीची भाजी वाढल्यावर मी मुलाकडे बघितलं, मुलांनी माझ्याकडे बघितलं, आम्ही दोघांनी मिळून कोबीकडे बघितलं. त्यांनी माझ्याकडे बघून खून केली. तेव्हा मला कळलं आपण बोलायचं नाही, आता तो ती भाजी खाणार आहे. आणि त्याने ती भाजी खाल्ली, तिला वाटलं त्याला आवडली म्हणून तिने परत घातली, त्यांनी परत खाल्ली आणि आता तो ती भाजी खातो. त्यावेळेला मी मध्ये बोलले असते तर भांडणच झालं असतं. कदाचित एखादं ताट बाउंड्री लाईनच्या बाहेर कुठेतरी फेकलं गेलं असतं. बोलायला जायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर सुद्धा मी एकदाही सुनेला असं म्हटलं नाही किंवा त्याला पण म्हटलं नाही, त्याला तर मी अजिबात म्हटलं नाही की माझ्या आजची भाजी कधी खाल्ली नाहीस रे. बायकोचं ऐकतोय, बायला झालाय बोललं की गेलं. आजपर्यंत त्याला मी कोबीच्या भाजीवरनं बोललेली नाहीये. तोच मला एक दिवस म्हणाला, आई कोबीची भाजी मी आता खातो. म्हटलं हो, कोबी तब्येतीला चांगला असतो, पत्ता कोबी चांगला असतो. कदाचित एखाद्या वेळेला आपल्यामुळे एखादी गोष्ट मुलगा ऐकत नसेल, पण एखादी गोष्ट बायकोमुळे ऐकू शकतो. ती त्याच्यामध्ये एखादी सुधारणा होत नसेल तर कदाचित सुनेच्या येण्यामुळे सुधारणा होऊ शकते. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. आणि शेवटी चिमणीच्या पिलाला पंख फुटल्यावर ते उडून जात असतं, हा निसर्गाचा नियम आहे. बायकांनो, तो नियम मान्य करा. जिला जमेल ती यशस्वी, जिला नाही जमेल ती मात्र डिप्रेशन मध्ये. मुलं विचारत नाहीत, याचं दुःख वाटून घ्यायचं नाही, कारण आपल्या मनाची पहिल्यांदा तयारी झाली पाहिजे.
माझ्या मनाची मी पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे सगळ्या सासवांनो, आता तुमची बाजू कितीही बरोबर असली तरी सुद्धा कायदा तुमच्या बाजूने नाही. त्यामुळे कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर सासूपणाचं भान ठेवावं लागतं. कारण आपल्या मुलाला सुख लागायचं असेल, सुना जपाव्याच लागतील. सोन्यासाठी चिंधी जपावी लागणार आहे, फक्त चिंधी म्हणू नका. कारण शिकलेल्या मुली आहेत, इगो दुखावले जातात. अजिबात म्हणायचं नाही, आता उलट म्हणायचं, सोन्यासाठी लॉकर जपा, चिंधी म्हणायचं नाही. आणि एक वाक्य बोलेन, राग येऊ देऊ नका. हल्ली सासूचा सगळीकडे दोष नाहीये, सगळीकडे सासू दोषी नाहीये. आज 10,000 अर्ज पेंडिंग आहेत कोर्टात, ते सासूमुळे नाहीयेत. आज मुलीच्या आईची, मुलीच्या संसारातली ढवळाढवळ प्रचंड वाढलेली आहे. आज मुलींच्या आईमुळे हा गोंधळ आहे. एकुलत्या एक मुली आहेत, लाडात वाढवलेले आहेत. मुलीची आई मुलीच्या संसारात ढवळाढवळ जास्त करते आणि तिथे खरंच चुकतंय. आणि त्यामुळे माझा दुसरा प्रश्न महत्वाचा मुलींच्या आईला आहे. सगळ्या मुलींच्या आयांनो छातीवर हात ठेवून मला सांगा, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता मला मान्य. मुलाच्या जन्माचं स्वागत करा, मुलीच्याही जन्माचं स्वागतच करा. मुलाला चांगले कपडे, मुलीला चांगले कपडे, मुलाला चांगलं शिक्षण, मुलीला चांगलं शिक्षण, मुलाला चांगली नोकरी, मुलीला चांगली नोकरी, मुलाला उच्च जागा, मुलीला उच्च जागा, मला सगळं मान्य. पण माझा प्रश्न तुम्हाला आहे की कितीही स्त्री पुरुष समानता म्हटलं तरी मुलांच्या इतकं बिनधास्तपणे मुलगी वाढवता येते का? हो का नाही? नाही. मग दुसरा प्रश्न असा आहे, जर वाढवता येत नाही तर त्या मुलीला समजावून सांगायचं का की तू भारतात जन्माला आलेली आहेस, तू हिंदू धर्मात जन्माला आलेली आहेस, तू शांता, तू दुर्गा, तू काली, तू महिषासुरमर्दिनी, तू अन्नपूर्णा, तू अष्टभुजा, तू आदिशक्ती, तू मातृशक्ती. पण भारतीय स्त्रीला मर्यादा असतात. तिला उठताना बसताना सावरावं लागतं. लक्ष्मण रेषा ठळक आहे, त्याचं भान ठेवावं लागतं. देवानी एक नाजूक अवयव दिलाय, तो जपावा लागतो. त्याला शील म्हणतात, त्याला चारित्र्य म्हणतात. आपली मुलगी मुलगी आहे याचं भान मुलींना द्यायचं का नाही द्यायचं? मग तिसरा प्रश्न असा आहे, जेव्हा ती मुलगी वाढायला लागते, जेव्हा तिला मासिक धर्म येतो, जेव्हा तिच्या शरीराची वाढ व्हायला लागते, तेव्हा ती कुणासारखी होते? आईसारखी का वडिलांसारखी? आईसारखी. ती तुमचं रूप आहे, ती तुमचं प्रतिबिंब आहे, ती तुमच्यासारखी दिसते, ती तुमच्यासारखी सुंदर आहे. ती मुलगी तुमचंच एक अतिशय सुंदर असं रूप आहे. मग सगळ्या मुलींच्या आयांनो, तुम्हाला जाणीव आहे की आपली मुलगी मुलगी आहे. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2 वर्षाची आमची छोटी मुलगी, छोटे छोटे बंद, पाठ सगळी उघडी, असे कपडे आई मुलीला का घालते? तुमची मुलगी मुलगी आहे ना, मग तिचं शरीर झाकायची जबाबदारी कुणाची आहे? आईची का वडिलांची? मग कुठे आई? आज 2 वर्षाची मुलगी उघडी आहे, आज 5 वर्षाची मुलगी उघडी आहे, आज 10 वर्षाची मुलगी उघडी आहे. आज 10 वर्षाची मुलगी घरात बरमोडे घालतीये. आज 12 वर्षाची कॉलेजला जाणार, शाळेत जाणारी मुलगी युनिफॉर्म व्यतिरिक्त इतके घाणेरडे कपडे घालतीये. 16 वर्षाची कॉलेजला जाणारी मुलगी टाईट टाईट जीन पॅन्ट, वरचं एवढंस छोटं, घाणेरड्या लेगिन्स, घाणेरड्या आकार असलेले चुडीदार, इतके गचाळ कपडे घाणेरडे घालते. तोंडावर परत स्कार्फ बांधते आणि ती कॉलेजला जाते. आपली मुलगी उघडी वागडी कशी पण कॉलेजला जाते, याची लाज आईला का वाटत नाही? याचं उत्तर मला हवंय आणि याचं उत्तर मला तुम्हीच द्यायचंय. आणि हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतेय. आज बाहेर मुलींवर एवढे बलात्कार होतात, आज बाहेर मुलींवर अत्याचार होतात, आज मुली बाहेर ट्रॅप केल्या जातात. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत 1.5 लाख हिंदूंच्या मुली आता बेपत्ता आहेत. 1.5 लाख. कुठे आहेत मुली आमच्या? कुणी पळवल्या? कशा पळवल्या? कुठल्या रेटनी पळवल्या? का पळवल्या? कुठे नेऊन विकल्या? आज वडिलांना वाटत नाही काही
तुमच्या पाठीमागे तुमची मुलगी जेव्हा टाईट जीन पॅन्ट मध्ये दोन्हीकडे पाय टाकून पुरुषासारखी बसते, वडील म्हणून तिच्या तोंडात एक खाडकन ठेवून का देत नाही आणि माझ्या पाठीमागे बसताना चुडीदार घालून व्यवस्थित ओढणी घे हे म्हणण्याचं धाडस पुरुषांना का नाही, वडिलांना? द्या उत्तर. फक्त बलात्कार झाले की मशाल मोर्चे काढून होतं का काम? दिल्लीच्या घटनेत आसाराम बापूजी म्हणाले लक्ष्मण रेषेचं भान ठेवा, तर राग आला बायकांना. मोहनजी भागवत म्हणाले की इंडियात बलात्कार होतात, भारतात नाही, राग आला सगळ्यांना त्यांचा. प्रत्येक संत महंतांनी हे व्यक्त केलं, खंत व्यक्त केली, सगळ्यांच्या नावाने आरडाओरडा मीडियाने केला, पण भान नाहीये. आईपणाचं भान नको. एकही मुसलमानाची पोरगी बिनबुरख्याची दिसत नाही, तिचं नख कधी कुणाच्या नजरेला सुद्धा पडत नाही, आणि आमच्या मुलींची नख मात्र झाकली जात नाहीत. 12 वर्षाची हसीना येते झाकून झाकून झाकून. तिला म्हटलं बेटा हसीना इतकी का झाकते लेकरा? हसीना 12 वर्षाची उत्तर देतीये. मी तिला विचारलं पिंकी सारखे कपडे तू का नाही घालत हसीना? ती उत्तर देते हमारे में ऐसा नहीं चलता मॅडम. माझा धर्म मला शरीर उघडं टाकायला परवानगी देत नाही हे हसीना म्हणू शकते, पण आमची सुनीता, अस्मिता, वनिता, सुस्मिता मात्र सगळ्या उघड्या वागड्या का? काय कारण आहेत? त्या पण मुली आहेत, त्या पण 21व्या शतकाकडे जाणाऱ्या भारतातच जन्माला आलेल्या आहेत. सगळेजण एकच सांगतात मला 21व्या शतकाकडे जग चाललंय, तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी कुठे आहे ते मला माहिती आहे. पाश्चात्यांचं अंधानुकरण करता 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 आमच्या धर्माला धक्के लावत चाललात तुम्ही. आणि ब्रिटिशांना हेच पाहिजे होतं. ब्रिटिशांच्या डोक्यात हेच होतं की धर्मापासून लांब कसं काय नेता येईल या माणसांना, म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण डोक्यावर थापलं तुमच्या. त्यांनी तुम्हाला काळा इंग्रज निर्माण केला. त्यांनी गुरुकुल पद्धतीचं शिक्षण, संस्कारांचं शिक्षण बंद करायला लावलं. आमचं पोर टाय लावून कॉलेजला जात, शाळेत जातं, याचं आम्हाला कौतुक वाटतं. तो टाय लावून जातो, तो टाय लावून जातो, पण तो माझ्या धर्माला फास लावतो हे कुणाच्या लक्षात नाही येत. द्या उत्तर माझ्या सगळ्या प्रश्नांची. आता काय करणार होत आपण? आज ख्रिश्चनांनी चालवलेल्या कॉन्व्हेंटला मुलं घालताय. काय धर्माच्या विरोधातलं शिक्षण दिलं जातंय त्या कॉन्व्हेंटला. हिंदूंनी चालवलेल्या आपल्या इंग्रजी शाळेतच यापुढे पोरं घालायचे. ख्रिश्चनांनी चालवलेल्या कॉन्व्हेंटला एकही पोर जाता कामा नये असा करा संकल्प या निमित्ताने. परवा एका फादरनी दुसरीतल्या मुलांना सांगितलं, दुसरीतल्या मुलांना, की आज मी तुम्हाला 2 देव दाखवणार आहे. मुलं म्हणाली फादर फादर कोणते 2 देव? मग त्यांनी सांगितलं एक माझा देव जो क्रॉस आहे आणि तो लाकडी होता, तो क्रॉस दाखवला, आणि दुसरा देव गणपती दाखवला जो दगडाचा होता. त्यांनी टब मध्ये पाणी घेतलं, दोन्ही देव मुलांसमोर ठेवले आणि सांगितलं आता दोन्ही देव मी पाण्यामध्ये बुडवणार आहे. दोन्ही देव त्यांनी पाण्यात बुडवले आणि मुलांना सांगितलं कोणता देव पाण्यावर तरंगतो आणि कोणता देव बुडतो त्याचं उत्तर द्या. सगळ्या मुलांनी खाली माना घातल्या आणि म्हटले फादर तुमचा देव पाण्यावर तरंगतो, आमचा देव मात्र बुडला. दुसरीतला एक मुलगा इतका ढसाढसा रडत होता गणपती पाण्यात बुडला म्हणून. त्याच्या आईने माझ्या जवळ येऊन तक्रार केली की शाळेत असं शिकवलं. म्हटलं घाला ना शाळेत, अजून अशा शाळेत पोरं घाला. मग त्या मुलाला जवळ घेतलं, त्याच्या तोंडावरनं हात फिरवला आणि त्या मुलाला सांगितलं बेटा रडू नको. पाण्यामध्ये त्यांचा देव घातला तर तो तरंगला, कारण तो लाकडी आहे. पण तुला मी सांगते यांचा देव जेव्हा आगीत टाकू आपण तेव्हा त्याची राख होणार आहे, आपल्या देवाची राख नाही होणार. दुसरीतल्या मुलांशी भावना खेळताय. कुंकू लावायचं नाही, बांगड्या घालायच्या नाहीत. आज त्या शाळांमधनं इतकी बंधन आहेत पोरींना, आणि याला सगळ्याला जबाबदार आहे ना आई. मी वडिलांना दोष फार कमी देते. आईपाशी सगळे धर्म शिक्षण देण्याचं पहिल्यांदा काम आईच आहे, देतच नाही हो. सगळ्या पोरींनी, जिथे माझ्या समोर सगळ्या तरुण पोरी आहेत ज्यांची लग्न व्हायची आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या पोरींनी उजवे हात वर करा. किती जणींच्या हातात बांगडी आहे मला बघू दे. करा ना हात वर बांगडी असणाऱ्या पोरींनी. छान. महाराज आज मी तुम्हाला आत्ता इथे या व्यासपीठावरनं बजावते.
हातात बांगडी नसेल, कपाळाला कुंकू नसेल, या मुलींनी देवाला येऊन नमस्कार करायचा नाही. हातात बांगडी घातली आणि कपाळाला कुंकू लावलं तरच नमस्काराला परवानगी द्या, नाही तर देऊ नका परवानगी. का ग मुलींनो हातात बांगडी नाही आणि कपाळाला कुंकू नाही? त्यांना टोप्या घालायची लाज वाटत नाही, त्यांना बुरके घालायची लाज वाटत नाही, त्यांना 5 वेळा नमाज पडायची लाज वाटत नाही, त्यांना आखूड कुर्ते घालून दाढी वाढवून फिरायची लाज वाटत नाही, त्यांची आयडेंटिटी सिद्ध करण्याची त्यांना लाज वाटत नाही, ख्रिश्चनांना रविवारी प्रेयर म्हणायची लाज वाटत नाही, चर्च मध्ये जायची त्यांना लाज वाटत नाही. सगळी लाज आम्हालाच आहे का? आम्हाला बांगड्या घालायची लाज वाटते, आम्हाला कुंकू लावायची लाज वाटते, पोरांना नाव ओढायची लाज वाटते. गणपतीची आरती चालू असताना बिनधास्त निघून जात आहे, त्यांचा नमाज चालू असताना अज्जान झाल्यानंतर एक तरी मुसलमान थांबतो का? सगळी लाज आम्हालाच. आमचा धर्म इतका कमकुवत आहे, आमचा धर्म पाळायची आम्हाला का लाज वाटते? मला अजून याची उत्तरच कळली नाहीयेत. परवा एका मुलीला सासूनी सांगितलं, तिन्ही सांज झाली आहे, देवाजवळ दिवा लाव. उठली सून, हातात बांगडी नाही. सासू म्हणाली, तिन्ही सांज झाली आहे बाई, योगेश्वरीचं नवरात्र बसलंय, दिवा लाव देवाजवळ, हातात बांगडी घाल. ती म्हणाली, मी बांगडी घालणार नाही, माझ्या आईने मला बांगडी घालायला शिकवलेली नाही, मी बांगडी हातात घालणार नाही. त्या म्हणाल्या, अगं कपाळाला टिकली तरी लाव, जरा बांगडी घाल, टिकली लाव आणि मग देवाजवळ दिवा लाव. ती म्हणाली, तुम्ही मला ऑर्थोडॉक्स वागायला सांगू नका, जे मला आयुष्यात जमलं नाही ते मी करणार नाही. आता एक वाक्य मी बोलले तर तुम्हाला सगळ्यांना राग येईल. सवाष्ण बायका हल्ली विधवेसारख्या फिरतात आणि विधवा बायका मात्र सवाष्णी सारख्या फिरतात. का गळ्यातली मंगळसूत्र काढून रात्री झोपायचं, खुंटीला टांगायचं, तो नवरा कुठेतरी टिकली चिकटवून टाकायचा, संडास बाथरूम कुठे बेसिन, हातातल्या बांगड्या काढून टाकायच्या, सगळं काढून टाकून झोपायचं भूतासारखं. आहे काय काढायची परवानगी धर्मात? त्या पोरीने ऐकलं नाही, राग आला तिला, हातातला नंदादी धाडकन समोर फेकून दिला सासूच्या, सगळा देवारा विस्कटून टाकला नवरात्राचा आणि जाऊन झोपून टाकलं बेडरूमला. आणि आईला लगेच मिस कॉल. पूर्वी बरं होतं, ऋण जुन त्या पाखरा, जारे माझ्या मायरा, आली गौराई अंगणी, तिला लिंब लोणं करा. ते पाखरू पोचेपर्यंत भांडण मिटलेलं असायचं. आता आईला मिस कॉल, आई 10 मिनिटात हजर, 12 माणसं घेऊन. कायदा काय होतं कायद्याने? आज वकील आहे मी, विचारतेय, स्टॅम्प पेपरवर लिहून आणि अटी घालून कधी संसार होतात का? वकिलांनी कोर्टात अर्ज केला, नांदायला जा म्हणून कधी नांदणं लागतं का? जजनी सही केली, आज बसता तुमच्या नांदणं लागलेलं आहे, तर जज येतो का तिथं तपासायला तुम्ही नांदताय का नाही? ते नांदायचंय आपल्याला, तडजोड आपल्याला, समजूत आपल्याला, सगळ्या घरांनी सगळ्यांना सावरायचं असतं, तडजोडीने होत असतं सगळं, समजूतच नाही. त्या आईच्या मी 15 तास पाया पडलीये, बांगडीवरनं भांडण आहे, नका वैताग करू, 498 करू नका, 498 करू नका. गेल्या पोलीस स्टेशनला, इन्स्पेक्टर चांगले होते, ते पण सांगत होते, तुमची पोरगी 4थ्या महिन्याची गरोदर आहे, त्या बाई सांगतायत 4थ्या महिन्याचं बाळ पोटात आहे, कशाला 498 करता, त्या बाळाला कशाला पोरखं करता, तो पण समजावून सांगतोय. तर लगेच राजकीय पुढाऱ्यांना फोन, पीआय घेत नाहीयेत केस करून, राजकीय पुढाऱ्यांना तेच पाहिजे. काय रे, बदली करू का तुझी, केस घे. ते घाबरून बदलीचा केली केस. राजकीय पुढाऱ्यांनी कुटुंब व्यवस्थेमध्ये अजिबात लक्ष घालायचं नाही. कुठल्याही पोलीस स्टेशनला एकही फोन राजकीय पुढाऱ्यांनी करायचा नाही. काय करायचं ते आम्ही बघू ना. उगीच आपले फोन करतात, त्या पीआय वर दडपण, त्या सगळ्यावर दडपण, सिस्टीमवर दडपण. अक्षरशः इतकं डोकं तापलं त्या दिवशी. 498 आमच्या इथल्या एका पुढाऱ्यामुळे झालं, करायला लावलं 498 त्या बाईनी. आणि आता 9वा महिना पोरीला संपलाय, सांगायला लाज वाटते. 8 माणसं अटकेत, प्राचार्य असलेले सासरे अटकेत, सासू अटकेत, नंद अटकेत, नंदेचा नवरा अटकेत, सगळी माणसं अटकेत. सर इतके 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 छान आहेत, पण ते 3 दिवस पोलीस कस्टडीला होते. आणि आता 9वा महिना संपल्यावर आले माझ्याकडे परत, म्हणे आता 9वा महिना संपलाय, अपर्णाताई केस मागं गेला, सांगा. कशी घ्यायची मागे? नाही मागं घेतो, आता तिला नांदायला सांगा. ठीक आहे म्हटलं, गेले सरांकडे. सरांना म्हटलं, सर आता आम्ही केस मागं गेला तयार आहोत, आमची मुलगी नांदवा. ते म्हणाले 3 दिवस पोलीस कस्टडीचे विसरता येत नाहीत मॅडम, आता आम्हाला तुमची मुलगी नांदवायची नाही. काय करायचं पोटातल्या बाळाचं? काय करायचं? मांडीवर घेऊन थोपटण्यासाठी आई असावी लागते, खांद्यावर घेऊन थोपटायला वडील असावेच लागतात. आणि पोरं पोरकी होतात बरं. बालवाड्यांवर पाट्या आहेत,
आईकडे राहणाऱ्या मुलाला वडिलांनी भेटू नये, वडिलांकडे राहणाऱ्या पोरांना आईने भेटू नये. काय करायचं? सोपं आहे. आणि मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते, आपल्या धर्मामध्ये कुठेही विवाह विच्छेदन लिहिलेलं नाहीये. आपल्याकडे घटस्फोट संकल्पना धर्मात नाहीये, ती कायद्याने आणलेली आहे. आपल्याकडे घटस्फोट नाहीये, विवाह विच्छेदन नाहीये. आपलं लग्न नवऱ्याच्या आत्म्याशी होतं. हे आत्म्याचं मिलन आहे, शरीराचं नाहीये. आपल्याकडे हे नाहीच आहे. असं आपल्याकडे घटस्फोट प्रकार नाहीये. हा कायद्याने आणला आणि वाईट आणला. सांगायला मला खरंच, मी मगाचपासून तीनदा म्हणते, मला वाईट वाटतं. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005 आला. 10 लाख पुरुषांनी आत्महत्या केल्यात संपूर्ण देशात. 10 लाख पुरुषांच्या आत्महत्येच्या बातम्या आल्या नाहीयेत, बायकांच्या आत्महत्येच्या बातम्या येतात. 10 लाख पुरुषांच्या आत्महत्या. इतकं भयान कायदा आहे तो. दाखल केला की 20,000 मेंटेनन्स, राहिला घर, राहिला जागा, नुकसान भरपाई. नुकसान भरपाई कशी? किती वर्ष राहिली तुमच्याकडे? 3. लग्नाला किती झाली? 4. 365 गुणिले 4 म्हणजे 4 वर्षांचा हिशोब. 365 गुणिले 4. प्रत्येक दिवसाचं तिचं नुकसान किती झालं, हा हिशोब आहे. बागायती जमिनी विकल्यात सांगली, इस्लामपूर, मिरज भागात. रस्त्यावर आहेत माणसं उसाच्या बागायत जमिनी विकून. काय करणार या कायद्याचं? कायद्याचा वापर करा, पण जिच्यावर अन्याय होतो तिनी, जिच्यावर अन्याय होत नाही तिने कायद्याचा वापर अजिबात करायचा नाही. आणि मुलींच्या आयांनो, जरा भान ठेवा. पोरी वाढवताना मुलगी मुलासारखी वाढवू नका, मुलीसारखी वाढवा. तिला जरा कामच सांगा, तिला घरातलं भान द्या. तिला दुसऱ्याच्या घरात जायचंय हे पक्क डोक्यात ठेवा. नाहीतर तुमच्या एकुलत्या एक मुलींच्या आयांनो, मुलींची लग्न करू नका. मुली तुमच्या जवळ राहू देत तशाच, पण डोक्याला ताप देऊ नका अजिबात. कारण का एकुलत्या एक मुलींच्या आई वडिलांनी इतका त्रास दिलाय डोक्याला. तुमची मुलगी तुम्ही लाडात वाढवताय, हट्टी करताय. काय करायचं त्या नवऱ्याने? अवघड आहे. करिअर 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 करिअर. काय करिअरचा अर्थ आहे तो मला एकदा सांगा ग. करिअरचा अर्थ सांगा, मला कळत नाही. मी बावळट बाई आहे, करिअर मला कळतच नाही. त्या स्त्री मुक्तीचा डांगोरा पिटणाऱ्या बायका इतक्या मूर्ख आहेत, झोडपलं पाहिजे धरून. एक वाक्य चुकीचं बोलतात. चूल आणि मूल यातनं बाई बाहेर काढायची आणि कुठे टाकायची नाही. सगळ्या सुशिक्षित आहात, सुविद्य आहात, द्या ना उत्तर. चूल हे जोखड आहे. भारतामध्ये चूल हे जोखड असतं. बाई चुलीतनं बाई कधी बाहेर येत नाही. बरं, अमेरिकेला गेलं तरी लाईटच्या चुलीवर स्वयंपाक करावेच लागतात. ओव्हन मध्ये बर्गर ठेवावाच लागतो. तिथं स्वयंपाकाला बाई नसते, तिथं धुण्याला बाई नाही. तिथे तुझं धुणं तुलाच धुवायचंय, तिथं भांडी तुलाच घासायचे, बाळणपण तुझं तुलाच करायचंय. तिथे बाळणपण करायला बायका नाही. आईला न्यावं लागतंय मोलकरीण म्हणून. आणि मुलातनं जीव बाहेर येतो. माझ्या 90 वर्षाच्या सासूबाईंना विचारा, त्यांचे पाय पांगळे झाल्यानंतर त्या कुरडत कुरडत दरवाजात जायच्या. पाय रक्तबंबाळ व्हायचे. मी म्हणायचे, आई पाय रक्तबंबाळ होता तो तुमचे, जाऊ नका हो, जाऊ नका हो. त्या मला म्हणायच्या, माझं लेकरू आलं नाही ग अजून, माझं लेकरू आलं नाही. म्हटलं लेकरू 62 वर्षाचं आहे. 90 वर्षाच्या आईचा 62 वर्षाच्या लेकरासाठी जीव कसा विसवतो हे फक्त भारतातच होऊ शकतं, परदेशात नाही. त्यामुळे आज करिअरचा खरा अर्थ सांगते मुलींनो मी. चूल मूल, सासरची माणसं, माहेरची माणसं, येणारी जाणारी माणसं सगळ्यांना सांभाळून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंय. तेच करिअर आणि तेच करिअर. काही करिअरचे दुसरे अर्थ नसतात. अगं शिका ग, मोठ्या व्हा, खूप खूप मोठ्या व्हा. आकाशाला हात लागू दे, पण पाय जमिनीवर ठेवा ना. कुणाचीच किंमत नाही. हल्ली एक नवीन ट्रेंड आलाय. राखी पौर्णिमेला पोरगी आणली, शिमग्याला नेऊन सोडायची. आणि शिमग्याला पोरगी आणली तर दिवाळीला नेऊन सोडायची. नांती पोरगी ठेवून का घेत आहे? थोडासा त्रास होत असतो. सासू थोडस बोलत असते, ते तिचं घर असतं. दुसऱ्याच्या घरात गेल्यावर बदलावं लागतं. आणि यांचं काही चालत नाही. अवघड असतं यांना दोन्हीकडची बाजू घेणं. त्यांची परिस्थिती लक्षात घ्यावी लागते.
कुणी समजुतीने घ्यायचंच नाही असं ठरवल्यावर ही कुटुंब व्यवस्था कशी टिकायची? आणि बायकांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपण जेवढ्या समंजस आणि मनमिळाऊपणाने राहू तेवढे घरात पुरुष चांगलेच वागतात. मुद्दाम वाईट वागायला जात नाही ती माणसं. संशयी नवरा आहे, पण संशय काय येतो? हल्ली मोबाईलमुळे संशय वाढलेत. रात्री 12-12 वाजेपर्यंत मित्रांशी बोलतायत, गप्पा मारतायत पोरट्या. अक्कल आहे का? नवऱ्याच्या समोर मोबाईलवर बोलायचं असतं का कुणाशी? किती वेळ बोलायचं असतं? रात्री 12-12 वाजेपर्यंत. परवा एका नवऱ्याची तक्रार आहे, रात्री 12:30 वाजतेपर्यंत हिचा मोबाईलच संपत नाही. मग तिला विचारलं, ती म्हणाली मी 11 वाजता ड्युटीवर आले की मग मला मित्रांशी गप्पा मारायच्या असतात. मग माझ्या मित्रांशी मी कधी गप्पा मारणार, म्हणून मी बोलतच राहते. मित्रांशी गप्पा नवऱ्याच्या समोर? आपल्या संस्कृतीत मित्र चालतात. बायकांना यांची मैत्रीण तरी खपवून घेतो का आपण? काहीतरी बावळटसारखं डोक्यात. अगं मैत्री असावी ना, निरोगी असावी ना, निखळ असावी ना, सुंदर असावी ना. माझ्यासारखी वकील बाई सुद्धा नवऱ्यासमोर मोबाईलवर बोलत नाही कुणाशी. हे घरात असले तर मी मोबाईल उचलत पण नाही. हे बैठकीच्या खोलीत असतील तर मी जात नाही बाहेर मुद्दाम. आवडत नाही ते करायचं नाही, आवडत नाही ते करायचं नाही. काय करायचं? जे आपल्या नवऱ्याला आवडतं ते करावं ना. बायकांनो, भान द्या बरं पोरींना. खरं भान द्या. वागायचं कसं त्याचं भान द्या. अक्कल जरा जागेवर ठेवा. आणि सगळ्या आयांनो, आज मला तुम्हाला सांगायला लाज वाटते, मुद्दाम हा विषय मगाशी गेला पुढे, त्याला परत आणते थोडा. तुमचं ब्युटी पार्लर मध्ये जाणं याला माझं काहीही ऑब्जेक्शन नाही. ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नटण्याला माझी काही तक्रार नाही. पण मला तुम्हाला असं सांगायचंय की इतके दिवस बायकांनी चालवलेली ब्युटी पार्लर होती तोपर्यंत ठीक होती. पण आज नाशिकमध्ये अनेक शहरांमध्ये सगळीकडे पुरुष ब्युटी पार्लर चालवत आहेत आणि उच्च विद्या विभूषित बायका, वकील, इंजिनियर, डॉक्टर, सोफिस्टिकेटेड सर्व उच्च विद्या विभूषित बायका, चांगल्या चांगल्या श्रीमंत घरातल्या बायका सध्या नाशिक मध्ये पुरुषांकडनं केस कट करून घेतात, वॅक्सिंग करून घेतात, मसाज करून घेतात. वॅक्सिंग मुलीचं करून घेतात का पुरुषाकडनं? कुठे जाणार आहे धर्म? नगरच्या बाजारपेठेत फिरून आले, इथपर्यंत मेहंदी काढायला आणि गुडघ्यापर्यंत मेहंदी काढायला रस्त्यावर पुरुषांच्याकडनं काढून घेत आहेत नगरमध्ये. आणि मी चौकशी करून आले, कोण पुरुष आहेत? मुसलमान पुरुषांकडनं काढून घेतात मेहंदी हातावर. काय करायचंय? तोंडात मारून देऊ मी माझ्या, का त्यांना जोड्याने मारू? आणि मेहंदी कुठपर्यंत काढायची असते ते तरी मला एकदा शिकवा. अक्कल नाही मला. बोटापासनं खांद्यापर्यंत, पायापासनं मांडीपर्यंत ही मेहंदी काढायची पद्धत आहे. आणि पाठीवर सगळीकडे टॅटू चिकटवतात. टॅटू तो एक नवीनच प्रकार आलाय. अंग उघडं टाकायचं आणि सगळीकडे रंगवायचं. काय गंमत आहे? द्या ना उत्तर. एका सासूची माझ्याकडे तक्रार आहे, सुनेच्या अंगावर इतकी मेहंदी, इतकी मेहंदी, इतकी मेहंदी. म्हणून तिला विचारलं की तुझ्या अंगावर इतकी मेहंदी का? तर तिने सांगितलं माझ्या मम्मीनी मुंबईहून एक मुस्लिम कलाकार बोलवला होता, त्याला 40,000 रुपये रोख देऊन माझ्या आईने माझं अंग रंगवून घेतलेलं आहे. काय करायचं मी याच्या पुढे ते सांगा. मी इतकी फिरते आणि इतकी ओरडते. का ओरडते? मुसलमान माणसाकडनं आपल्या पोरीचं अंग रंगवून घेताना 10 तास पोरगी त्याच्या समोर एवढ्याशा शॉर्ट वर बसवतेस तू. तुला लाज आहे? आई बिघडली हो. धर्माचं विद्यापीठ असलेली माझी आई आज बिघडली. मला घरात जिजाऊ पाहिजे, जिजाऊ. कुठून घालू जन्माला हिला आता मी? आकाशासारखी विशाल, ईश्वरासारखी सुंदर आमची आई तिची मम्मी करून टाकली यांनी. मम्मी, मम्मा, मॉम. इंग्रजांच्या पोटी टेम्स नदीच्या काठी जन्माला आल्या या सगळ्या. धर्माचे धिंडवडे बघा आता डोळ्यांनी. पुढच्या 10 वर्षात काय वातावरण होणार आहे तुम्हाला कल्पना आहे? शासन आपल्या बाजूनी आहे? शासन हिंदूंच्या बाजूनी आहे का? हिंदू टिकून राहिला? कुणी टिकवायचा? मग कुणी टिकवायचा? कुणालाच काही वाटत नाही. काय करणार आहोत?
काही वाटत नाही की आपल्या पोरींना आपण कसे वागवतोय. पुण्यामध्ये शिकायला पोरी ठेवल्या, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये कारट्या. अनेक पोरी पुरुषांच्या बरोबर 8-8 महिने एकत्र राहतात. अगदी शील चारित्र्य सगळं संपलं आणि नंतर ओरडायचं नुसतं. बलात्कार झाले की आणि अत्याचार झाले की 2 वर्षाचा बलात्कार झाला, ती गोष्ट लांछनास्पद निश्चित आहे. त्याच्यासाठी कडक कायदे झालेच पाहिजे. पण ज्या मुली आचरडासारखे कपडे घालतात, आचरडासारखं वागतात, त्या पोरींवर बलात्कार झाल्यानंतर त्या पोरीच्या कानाखाली एक वाजवायला नको का? काय आई म्हणून जबाबदार कोण आहे? आज आईलाच लाज नाहीये. खरंच सगळ्या आयांना मी तुम्हाला नावं ठेवते की तुम्हाला रागवते, याचं वाईट वाटून घेऊ नका. वस्तुस्थिती अशी आहे की आज तुम्ही धर्मशिक्षण घरातनं देणं बंद केलेलं आहे. तुम्ही मुलींना सांगत नाही तू कुंकू लाव, तू बांगडी घाल, आपण हिंदू आहोत. तुम्ही शिकवत नाही की आपल्या धर्म हे सांगतोय. तुम्ही सांगत नाही सत्यवानाची सावित्री, तुम्ही सांगत नाही द्रौपदी, तुम्ही सांगत नाही सीतामाई, तुम्ही सांगत नाही अहिल्या, तुम्ही काही सांगत नाही मुलींना. फक्त एवढंच सांगायचं की तुला इंजिनियर व्हायचंय, तुला डॉक्टर व्हायचंय, तुला ट्युशनला जायचंय, तुला असं करायचंय, पण तुला धर्म पाळायचंय असं मात्र सांगायचं नाही. का बरं? साने गुरुजींशी परवा मी फार भांडले बाबा, फार भांडली. साने गुरुजींशी माझं रोजच भांडण आहे. गुरुजींना मी उठून बसवते, मांडी घालून बसा म्हणते गुरुजी माझ्या बरोबर. मला झोप येत नाही, तुम्ही पण जागा म्हणते. रोज मी मोठ्या मोठ्या पुरुषांशी बोलते, आता महापुरुषांशी. माझ्या डोक्यातलं वादळ मी त्यांना सांगत असते. काय करणार आहे? साने गुरुजींना म्हटलं, गुरुजी श्यामची लिहून किती दिवस झाले? गुरुजी म्हणाले 75 वर्ष. म्हटलं गुरुजी कुठे आहे श्यामची आई? ते म्हणाले का? श्यामची आई भारतात सापडत नाही. म्हटलं गुरुजी हरवली, आई हरवली. प्रत्येक घराचं दार वाजवते वाजवते वाजवते. श्यामची मम्मीच दार उघडायला येते, आई काही दार उघडायला येत नाही. मम्मी. ते पुढे मला विचारतायत श्यामचं काय झालं ग? म्हणलं गुरुजी हा प्रश्न केवढा निरर्थक आहे. आईच नाही तर कुठला श्याम जन्माला घालायचा? श्याम पुण्यामध्ये कात्रजच्या घाटात दारू पिऊन रेव पार्ट्या करतोय आणि त्याची आई पैठणी जिंकण्यासाठी बादलीमध्ये चेंडू फेकण्याची प्रॅक्टिस करते. टाक टाक टाक. तो परका माणूस घरात शिरतोय, वहिनी पहिल्या रात्री काय केली गंमत? वहिनी ओळख कशी झाली? ही निर्लज्जपणे त्या परक्या पुरुषाला माझ्या नवऱ्याने मला काय काय केलं सांगते. लाज आहे का थोडी तरी? आणि नंतर पैठणी जिंकते आणि नवरा उचलून घेतोय. हे वडील आणि ही आई, कसा टिकाऊ मी धर्म? कुठल्या धर्माची भाषा शिकवू आता? आधीच सगळीकडनं धर्म संकटात आहे, देश संकटात आहे, सगळीकडनं गळा दाबला जातोय आणि आम्ही मात्र नुसते नाचतोय नाचतोय. वाजलेत 12, वाजलेत 12, वाजलेत 12. आधी वाजले संस्कृतीचे 12. नाचतायत, धिंगाणा घालतायत. काय त्या टीव्हीच्या मालिका, काय ते अवतार, सगळ्या आमच्या धर्माची लक्तर सगळी रस्त्यावर. पूर्वी सगळे नट हिंदू होते, नट्या मुसलमान होत्या. आज सगळे नट मुसलमान आहेत, पोरी मात्र आमच्या आहेत. का? आणि का उघड्या वागड्यात आमच्या मुली? का इतक्या निर्लज्ज झाल्या आमच्या मुली? का धर्माची किंमत वाटत नाही आम्हाला? कसे टिकणार आम्ही आता? किती गेल्या मुली संगमनेर मधनं? आहे का हिशोब? किती गेल्या संगमनेर मधनं, किती गेल्या श्रीरामपूर मधनं, किती गेल्या बेलापूर मधनं. श्रीरामपूर नाव काही दिवसांनी बदलावं लागेल. इतकी भयान परिस्थिती त्या श्रीरामपूरची. ऐकत जागेवर आपण जाऊन एकदा सगळ्या पोलीस स्टेशनला बघा. सगळीकडे मिसिंगच्या तक्रारी आहेत. सगळ्या पोरी आपल्याच बेपत्ता आहेत. एकही तक्रार चोरी आणि दरोड्याची आता पोलीस स्टेशनला नाहीये. सगळीकडे पोरी मिसिंग, पोरी मिसिंग, पोरी मिसिंग. कुठे गेल्या मुली? कोट्याधीश बापाची पोरगी, 4 गाड्या बसायला, 4 गाड्या, हाताखाली नोकर. प्रचंड श्रीमंत बापाची पोरगी भंगार गोळा करणाऱ्या पोराबरोबर निघून जातीये. MSc फर्स्ट क्लास. लाज आहे का तिला? गटार साफ करणाऱ्या पोराबरोबर जातीये. शेजारच्या झोपडपट्टीत राहतीये. तांब्या घेऊन संडासला बाहेर जातीये. जिचं स्वतंत्र बेडरूम होतं इतके दिवस, आता एवढं मोठं पोट आलंय, त्याच्या दारात बसून एवढं नॉनव्हेजची भांडी घासतीये. त्याच्या आधीच्या 2 बायका जिवंत आहेत. काय करणार आहे त्या पोरींचं? किती संकट आहे. फतवे निघालेत, फतवे. रोजचा रोजगार घेऊन जाणे, एक हिंदूंची पोरगी बाटवा. केवढं मोठं संकट आहे, भयान.
या मुलांना वाटेल तेवढे पैसे पुरवले जातात. या मुलांनी फक्त कॉलेजच्या भोवती फिरायचं आणि आमच्या मुली एक 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 करून ट्रॅप करत जायचं. रेट लावले यांनी आमच्या मुलींचे रेट. जैन, गुजराती, मारवाडी, माहेश्वरी पोरगी 4.5 लाख रुपये, ब्राह्मण मुलगी 5, शीख मुलगी 6, मराठा मुलगी 4.25, माळी समाज 4, इतर ओबीसी 3.5, 3, 2, 1. एवढ्या धर्मावर सांगते तरी निर्लज्जपणे उठून जाणारे आमचे हिंदू, काय करायचं त्यांचं त्या पौरींचं? एकाने पण माझं भाषण संपेपर्यंत सोडू नका हा जागा. इतकं चिडून 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 449 दिवस फिरतीये मी. अक्षरशः ती आई विचारत होती त्या मुलीला, असं का केलं लेकरा, असं का केलं लेकरा? रडणाऱ्या आईकडे बघून पोरगी सांगते, या बाईला मी ओळखत नाही, हिला मी आयुष्यात कधी बघितलेलं नाही. 25 वर्ष शिकवलंय, 25 वर्ष. काय करायचं? या पोरींचा प्रतिष्ठा महत्वाची वाटत नाही, धर्म महत्वाचा वाटत नाही, समाज महत्वाचा वाटत नाही, काहीही महत्वाचं वाटत नाही. काय करणार आहोत या मुलींना शिकवून? त्याची तरी उत्तर द्या. आणि सगळ्या मुलींनो, मी तुम्हाला हात जोडून आज विनंती करते, तुम्ही आमचा विश्वास, तुम्ही सांगा मुलींना धर्मराज काय असतो तो. सांगा वशीकरणाचा इतका जबरदस्त धोका आहे. तुमचा काळ्या जादूवर विश्वास नाहीये, पण माझा आहे. इथं ताईत, मांडीला ताईत, पायाला ताईत, 3 ताईत अंगावर लेकराच्या, ताईत काढेपर्यंत पोरगी शिव्या देत होती, ए बेंचोत मादरचोत हात नाही लगाना. वाटेल त्या शिव्या मी खात होते. आणि ज्या वेळेला अंगावरचे सगळे ताईत काढले त्यावेळेला पोरगी भानावर आली, ढसाढसा रडत होती. 60 दिवस लागले वशीकरण काढायला. कारण धर्माचं कवच नाहीये, कुठलाही नामजप शिकवला नाहीये, कुठलाही धर्म कवच नाहीये. दुबळ्या मनावर आघात आहेत बाई ते. श्वेता नावाची लग्न झालेली पोरगी गेली, इतकी भयान गेली आहे, सांगितलं तर अंगावर थरकाप होतो, इतकी भयान. तिच्या नवऱ्याचं मेडिकल स्टोअर. आला एक माणूस दुपारी विचारायला की मॅडम हे प्रिस्क्रिप्शन आहे का? ती म्हणाली की नाहीये. अहो म्हणे मालकांना विचारा ना. ती म्हणाली ते जेवायला गेले. एव्हा मोबाईलवर विचारा ना. ती म्हणाली माझ्या मोबाईलला बॅलन्स नाहीये. तर तो म्हणाला की माझी मोबाईल शॉपी आहे, द्या बॅलन्स घालून देतो. ही बावळट दिला त्याला नंबर आणि त्यांनी तिला बॅलन्स घालून दिला 100 रुपयाचा. तिने बॅलन्स घेतला आणि नवऱ्याला विचारलं ते प्रिस्क्रिप्शन आहे का? तो म्हणाला नाही. त्या माणसाला ती म्हणाली नाहीये. तो गेला आणि 8 दिवसांनी त्या मोबाईलला त्याचा फोन आला की मॅडम तुम्ही कुठे आहात? ती म्हणाली की दुकानात. ती म्हणाली मॅडम मला तुम्हाला भेटायचंय. ती म्हणाली मी तुम्हाला ओळखत नाही. असं कसं ओळखत नाही? मोबाईलवर त्या दिवशी 100 रुपयाचा तुम्हाला बॅलन्स घालून दिला ना. ती म्हणाली तू 100 रुपये तुझे घेऊन जा, पण मला फोन करू नको. तर ती म्हणाली मी तुम्हाला फोन कुठे करणार आहे? तुमच्या नवऱ्याला मी सांगितलं की तुम्ही मला फोन करताय. तर ती म्हणाली मी तुला एकही फोन केलेला नाहीये. तर तो माणूस तिच्याशी उलटा वाद घालत होता की तू मला इतके मेसेज पाठवलेले, मी तुझ्या नवऱ्याला कळवलेले, जर तुम्हाला भेटायला आली नाही तर रात्री 12 वाजता दुकानातनं एकटा जाणारा तुझा नवरा आम्ही त्याला मारून खलास करू, तुला भेटायला आलो पाहिजे. इतकी भीती जबरदस्त दाखवली. शेवटी भेटायला गेली. भेटायला गेल्यानंतर काय पुढे झालं त्या पोरीला आठवत नाही. ती रोज जात राहिली, रोज जात राहिली, रोज लॉजवर नेत राहिला. किती मुलांनी तिच्यावर अत्याचार केला तिला सांगता येत नाही. पोरगी वेडी झाली. घरामध्ये अशी वावरायची की अंगावर काहीतरी भूत बीत समोर आहे का. नवरा घाबरला. त्यावेळेला तिला दिवस राहिले. तिच्या लक्षात ते केव्हा आलं? बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर आलेलं आहे. इतक्या भयान परिस्थितीत पोरगी शेवटी वडिलांनी बाळणपणाला नेली. बाळणपण झालं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं मानसिक रुग्ण झालेली आहे. भविष्यकारांनी सांगितलं की तिच्यावर वशीकरण झालेलं आहे. प्रचंड प्रयत्न केले आणि आत्ता भानावर आलेली आहे. आणि भानावर आल्यानंतर पहिलं काम केलं की हे बाळ माझ्या पोटातलं नवऱ्याचं नाहीये हे तिने ठामपणे सांगितलं. आणि त्यामुळे आता घटस्फोटाला आलेलं प्रकरण आहे. नवऱ्याच्या पाया पडून सांगितलं ही लव जिहादची केस आहे. नवरा मानायला तयार नाहीये. काय करायचं त्या पोरीचं आता, काय करायचं त्या पोराचं? लग्न झालेल्या बायका जर अशा ट्रॅप व्हायला लागल्या आणि फसवायला लागले तर काय करणार आहोत? कसे टिकणार आहोत? धर्माचं कवच निर्माण करा. हे धर्माचं कवच घट्ट निर्माण करा पोरींच्या भोवती. उद्यापासून सकाळी उठल्यावर एक काम करा. पोरगी झोपेतनं उठली, आंघोळ झाली की करंगळीच्या शेजारच्या बोटाने तिच्या कपाळावर मधोमध इथे कुंकू लावायचं आईने. 70, 40, 49, 93, 70, 40, 49, 93
आणि माझा घरचा नंबर मुद्दाम देते, हा लागला नाही तर घरी निरोप ठेवा रामतीर्थकरांजवळ. 0-217 2-60-64-93 2-60-64-93. मी सोलापूरला राहते. सोलापूरला या. अक्कलकोट तुळजापूरला जायला आला तर नक्की या. घराला कुलूप लावायची पद्धत नाही, घर उघडं असतं. राहणाऱ्याला छान आनंदाने राहता येतं. आणि घराला कुलूप गावाला गेलो तरी लावत नाही, कारण घरात चोरीला जाण्यासारखं काहीही नाही. आणि मला मागे वळून बघायची सवय नाही. ते घर देव सांभाळेल, तो सांभाळणारा आहे ना. आपण कशाला कुलप लावायची असं माझं मत आहे. त्यामुळे कुठेही कुलूप नाही, कुठेही कुलूप लावायची पद्धत नाही. नक्कीच सगळेजण या. तुळजापूरच्या आईचा जागर. आणि थांबणारे 5 तरुण मुलींनी स्टेजवर या. मी त्यांना कुंकू लावून आशीर्वाद देणार आहे. फक्त 5 जणींनी या. कुणावर बळजबरी करणार नाही. 5च या, कारण का मला पुढचा कार्यक्रम आहे, त्यांचा चिठ्ठी आलेली आहे. फक्त 5 जणींनी या. हो या या. फक्त हातात द्या. सर्वांनी शांतता राखायची. आणि कुणी उठू नका बरं. कृपया करून सर्वांनी शांतता राखायची आणि आपापल्या जागेवरच बसायचे. आशीर्वाद, मुलींना आशीर्वाद दिल्याशिवाय उठू नका. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. भीती नाम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. जय जिजाऊ. आसमानाच्या सुलतीनाला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंतला महाराष्ट्र देशा. तुळजापूरच्या आईचा जागर. दार उघड, दार उघड आई, दार उघड. धर्म संकटात आहे. दार उघड, दार उघड, दार उघड. एकटीचा आवाज पोचत नाही, 1000 आवाज निर्माण करावे लागते. दार उघड म्हणावं. कुणी उठू नका. मुलींनो आता शांत बसा. चला आता निघते. पुढचा कार्यक्रम आहे. सगळ्यांना धन्यवाद. दोन्ही हात वर करा. आणि यानंतर मुलींना मी हिंदू आहे, हिंदू म्हणून जगेन, हिंदू म्हणून मरेन असा संकल्प दिलेला आहे. सगळ्यांनी जोरदार तथास्तु म्हणा. यानंतर परमपूज्य ताईंचे ऋण व्यक्त करण्यासाठी श्रीमान सद्भक्त हेमंत शिंदे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. ॲडव्होकेट सौ ताईंच्या ऋणातून सर्वांना नम्र निवेदन की या ठिकाणी गुप्तदानासाठी प्रत्येक खांबाला गुप्तदानपेटी बांधलेली आहे. तरी सर्व सद्भक्तांना नम्रतेची विनंती की आपण या दानपेटीत आपलं द्रव्यदान टाकून या कार्यक्रमासाठी हातभार लावायचा आहे. सगळ्यांना नम्रतेची विनंती. ॲडव्होकेट सौ ताईंच्या आणि ऋणातून समोर टेबल खुर्ची लावून देणगी स्वीकारण्याचं काम चालू आहे. तरी सर्व सद्भक्तांना कार्यक्रम संयोजकांच्या वतीने नम्र विनंती की आपण या कार्यक्रमासाठी, या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या समोर जो टेबल आणि खुर्ची ठेवलेली आहे त्यावर देणगी पावती स्वीकारल्या जाते. तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी द्रव्यदान देऊन आपला सहभाग वाढवावा. एक छोटासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करतो. ॲडव्होकेट सौ ताईंच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, परंतु तरीही काही अंशी उतराई होण्याचा मी प्रयत्न करतो. तुमच्या आमच्या प्रेमांमुळे ताई एसटीचा प्रवास करून खूप कष्टाने आपल्या इथे उपस्थित राहिला. त्याचप्रमाणे मी ताईंच्या त्यामुळे ऋणात राहू इच्छितो. तसेच शिर्डी मतदारसंघाचे आपले लोकनेते माननीय खासदार वाकचोरे साहेब हे आपला अमूल्य वेळ काढून इथे उपस्थित राहिले, त्यांचाही मी आभार मानतो. आणि आमचे नगरसेवक माननीय गजेंद्र अभंग, श्री किशोरजी पवार साहेब ते पण इथे उपस्थित राहिले, मी त्यांचेही आभार मानतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आज ज्या इथे महिला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी अत्यंत शांत चित्ताने हे जे काही व्याख्यान ऐकलं, मी त्यामुळे त्यांच्या शतशः आभार मानतो आणि आपली रजा घेतो. तळपते परांग रणांगणी तलवारीची पाती, हिंदूंच्या रक्ताने लाल होई माती.
का उगाच थाट आमचा झेलते धरती झुकतो का संसार अवघा मुजऱ्यास पाहून राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व वारकरी मंडळींना विनंती आहे की ताबडतोब हरिपाठाची तयारी करायची लगेच. 7:30 वाजत आलेले आहेत, वेळ कमी आहे. कृपया सर्व गायक वादक निलेश महाराज, सचिन महाराज मापारी पटकन मृदंग गायचा. सर्व वारकरी जनार्दन महाराज, ज्ञानेश्वर माऊली जाधव आदी करून सर्व महाराज मंडळींना विनंती आहे. गायक वादक विनायक व गायकवाड चला पटकन चला.